की सगळ्यात जास्त सॅड माणूस तो असतो, त्याला येतं सगळं काही पण तरी त्याला फिक्स वे नसतं कळालेलं. बिझनेस मध्ये कोण चुकला होता की तो झालं थोडं मी फिल्मी टाईपने डिसिजन घेतला होता एकदम. ते काय बाहेरले बोलतो ना आपण, बाहेरले बोलतो, मोठ्या मोठ्या गोष्टी चालू आहे आपल्या, हे चालू आहे ते चालू, खिशात पैसे नाही तर मग ते होऊन जातं ना. हॉटेल लाईन सोपी नाही भाई, जेवढी बाहेरून वाटते ना की हॉटेल लाईन खूप पैसा आहे वगैरे, मला ती लाईन सगळ्यात बकवास वाटते जे उद्योजक वापरतात बिझनेससाठी. रिस्क आहे तो इश्क आहे, त्यामुळे एवढा घोडा लागतो ना पोरांच्या करिअरला. जेन्युअनली मी सांगतो, एका फॉर्म्युलेत बसवता येईल तसं बसवलं आणि त्याच त्या वेळी डीमार्टला डोळ्यासमोर ठेवून सिस्टम बिल्ड केली. मग त्यावेळेस सिस्टमचे फायदे दिसायला लागले. फ्रँचाइज मॉडेलमध्ये प्रोज अँड कॉन्स बी असतात की काही चुकीच्या गोष्टी, काही राईटच्या गोष्टी, काय काय त्याच्यामध्ये असतात खूप साऱ्या. जसं मोठी जी कन्सेप्ट आहे दॅट्स आवर विजन. आपला विजन स्टाफचं विजन मॅच करणं खूप अवघड कन्सेप्ट आहे, पण हे ज्याला जमलं त्यांनी जग जिंकलं. इमोशन पण सेल करता आलं पाहिजे. Exactly. म्हणजे नॉट जस्ट प्रोडक्ट, फक्त इमोशन बी त्याच्यामध्ये ऍड करता आलं. एक्झॅक्टली. तर कोणाची मार्केटिंग अशी सक्सेसफुल वाटते किंवा एखादा स्पेसिफिक कॅम्पेन ज्यानं ट्रिगर केलं ऑडियन्सला आणि त्यानं खूप मोठा इम्पॅक्ट पडला त्याच्या ऑडियन्स. माज नाही यायला पाहिजे ना, माज दाखवता यायला पाहिजे, ऍक्सेप्ट करायला पाहिजे, तेव्हा मग ग्रोथला स्कोप असतो. तर आपल्यासोबत आज विशाल नाईक सर आहे, जे की CCC ग्रुपचे फाउंडर आहेत आणि त्यांचे लगभग 2 ते 3 ब्रँड्स आहेत. एक मॅडोवर पिझ्झा आहे, CCC कॅफे आणि एक CCC चायवाला. तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर सर, बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदरची जी जर्नी होती तुमची त्याबद्दल सांगा की बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर तुमचं एज्युकेशन काय काय झालेलं आहे आणि बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर तुम्ही काय काय गोष्टी केल्यात, काय काय अडचणी आल्या आणि केव्हा बिझनेस स्टार्ट केला, कसं झाला बिझनेस स्टार्ट. बरं, एखादं 5-6 क्वेश्चन विचारून घेतलेस तू. ओके, तर बिझनेस स्टार्ट करायच्या पहिले फक्त ते डोक्यात होतं थोडंफार, आणि डोक्यात त्यावेळेस 10 गोष्टी असतात आपल्याला. कॉलेज टाइम मध्ये आपल्याला फिल्ममध्ये पण जायचंय, म्हणजे ऍज अ रायटर डायरेक्टर म्हणून. आपल्याला एक कोचिंग इन्स्टिट्यूट पण सुरू करायचंय आणि आपल्याला बिझनेस सुरू करायचं. तर बिझनेस सुरू करायचंय ही खूप सिंपल लाईन बोलतो आपण. जर आता जर विचारलं तुम्हाला जॉब करायचं, बिझनेस 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 कुठला करायचं, तर त्याच्यापैकी 10 पैकी 5चे आन्सर तिथं कॅन्सल होऊन जातात. त्यांना माहिती नाहीये कसं करणार, तिथं पुन्हा 3 कॅन्सल होऊन जातात. तर त्याच्यातलं मी पण होतो की बिझनेस करायचं, पण इन डिटेल कधी विचार नव्हता केला की कुठला बिझनेस करायचंय, कधी करायचंय, कुठे करायचंय, फक्त. आणि कोणी विचारलं पण नाही, त्याच्यामुळं चालून जायची ती लाईन. तर कॉलेज टाइम मध्ये आय वॉज द मोस्ट कन्फ्युज स्टुडंट म्हणता येईल मला, मी माझ्या जवळ बघतोय. कारण मी असं होतं की कॉलेजमध्ये मी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करायचो आणि कन्फ्युजन कसं होतं माहितीये का, जेव्हा तुम्हाला काहीच येत नसाल ना तर मग काही कन्फ्युजन नाही. तुम्हाला नॉर्मली काहीच येत नाही, मग तुम्हाला माहितीये की हा आपल्याला एवढं जमतं, एवढंच करायचं. हा, पण ज्याला माणसाला बऱ्याचशा गोष्टी जमतात, समजा इन अ पॉझिटिव्ह वे, की मला कॉलेजमध्ये अँकरिंग वगैरे छान प्रकारे करायचो मी. माझा ग्रुप्स वगैरे जमून आम्ही फोकस सारखे प्रोग्राम्स घ्यायचो. देन एक लिडरशिप टाईपच्या ज्या गोष्टी असतात ना, तर मला एफर्ट, म्हणजे मग मी स्वतःला खूप स्ट्रेच करायचो. म्हणजे जर मला माझं कॉलेजचं हे पण आहे, एक्झाम्स वगैरे पण चालू आहे, मग थोडं रात्री उशिरा पण जागायचं, मग ते डॉक्युमेंट रेडी करायचे, प्रिन्सिपलची ती परवानगी घ्यायची, सरांना जमवायचे, मग ते मुलं CR वगैरे सगळ्यांना रेडी करायचं. मग त्याला जे एक्स्ट्रा एफर्ट लागतात त्याचा नाद होता पहिल्यापासूनच. ऍट द सेम टाइम मला स्टोरी वगैरे लिहायला खूप जास्त आवडायचं त्यावेळेस. आणि तो एक फेज असतो की प्रत्येक माणसाला असं होऊन जाते की यार आपले विचार कवी थ्रू, याच्या थ्रू. तर मग मला स्टोरी लिहायला आवडायचं, जुळायचं. आणि होतं की ग्रुपमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये ते व्हायचं की यार हा अरे भारी, मस्त मस्त लिहिलं. मग त्याच वेळेस सैराट आला आणि मग तर गेम चेंज झाला सगळा. मग सैराट आला तर आतून खूप अशी किक बसते कधी कधी, ज्यावेळेस तुला असं झालं असेल की तू पॉडकास्ट सुरू करायला किक लागली असेल तुला, की नाही आता मला करायचंय, मी छानपैकी कन्व्हर्सेशन करू शकतो, मी छानपैकी प्रेझेंट करू शकतो. तू आतापासून मिलियन तुझे कसे होणार याचे थोडाफार तयार करून ठेवलेलं असेल. तर त्या टाईपनी होतं की यार हा ही माझी गोष्ट आहे, मी जे आतापर्यंत करत होतो कॉलेज, ओके ठीक आहे, मी प्रोग्राम करायचो, ठीक आहे, मी टीचिंग करायचो, ठीक आहे, बट हे याच्यात मी करणार फिल्म मेकिंग मध्ये. हा, आणि मग असं होतं ना की नुसतं हे नाही, पटकन एफर्ट लगेच जायचं, कुठे कॉलेज, किती फीस, आपल्या बजेटमध्ये कोण आहे ते सगळं चेक करायचं. मग MGM मध्ये वर्कशॉप होती, तिथं गेलो, तिथं चांगला ग्रुप भेटला. इतकं लवकर झालं की झिरो बजेट म्हणजे असं की पेट्रोल पाणी तेवढंच. मग तिथं झालं. पण मग तेच होतं ना की मित्र बनायचे लवकर, गप्पा, गावापासून सिटी पर्यंतच्या सगळ्या गोष्टी. तो एक बेनिफिट असतो गावाकडच्या मुलांचा. ते मॅच होतात सगळ्या सिच्युएशन मध्ये मॅच होतात. वडापावावर पण ते मॅच होतात, बिर्याणीवर पण मॅच होतात. ते म्हणजे मुलींसोबत पण कम्फर्टेबल राहतात, मुलांसोबत तर ऑब्विस कम्फर्टेबलच आहे. तर ते होतं की ग्रुपमध्ये खूप लवकर हे झालं. मग त्याचा फायदा कसा झाला की मला कॅमेरा वगैरे काही असं जो बजेटच्या गोष्टी त्या काही घ्यायची गरज नाही पडली. या मित्राचा कॅमेरा घेतला, यांनी सांगितलं बाबा मी डायरेक्ट करतो. मग असं करून एक बॅनरबाजी आम्ही शॉर्ट फिल्म
शूट केली, त्याला 6-7 दिवस लावले, तर मग एकदम भारी चालू त्याच्यामध्ये पण कॉलेज सारखंच की हा इथं पण आपण करतोय आणि लवकर लवकर भेटतंय. मग असं झालं की यार आता पुणे, तर मग फिल्म मेकिंगसाठी प्रॉपरली फिल्म मेकिंग करायला द्यायचं. मग हा सगळा जो होता ना, हा याच्यामुळे होता की जे गोष्ट करायचो आपण ती गोष्ट जमून जायची आणि मग कन्फ्युजन, मग काय करायचं अशी माझी जे बिझनेसच्या पहिलीवाली लाईफ होती. नाव मला असं वाटतं की मी आता जर 100% क्लिअर आहे, तर मी बिझनेस सुरू करायच्या पहिले 1% क्लिअर असलं माझ्या लाईफमध्ये. कारण मला त्यावेळेसपर्यंत अशी प्रॉपर किक लागून ते फील्ड अशी दिसली नव्हती की हा याच्यातच सगळं काही होतंय. कारण सगळ्या गोष्टी थोड्या करायचो आणि सगळ्यांचं असंच होतं. मोस्टली कॉलेज टाइम मध्ये आपलं काय होऊन जातं की आपल्याला एक एक गोष्टी माहित होतं, ते एवढं इंटरेस्टिंग वाटते आणि मग त्याच्यातच करायचं. मग पुन्हा एखादी गोष्ट वाटते त्याच्यातच करायचं. मग जो एफर्ट देणार असतो ना त्याला खूप स्ट्रगल आहे. आणि आता तुम्ही स्टोरीज वगैरे पण बघताल, आता ते मला एवढं रिलेट करतात. खूप सारे लोक आहेत ना जो खूप एफर्ट देणार असतात, त्यांच्या कधी कधी स्टोरी येतात की सगळ्यात जास्त तो सॅड माणूस तो असतो ज्याला येतं सगळं काही पण तरी त्याला फिक्स वे नसतं कळालेलं. आणि दॅट वॉज द मी, की मला पण होतं की यार मी डान्स करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण ग्रुप गाजवायचं, अँकरिंग करायचं असेल त्याच्यात पण गाजवायचं, कॉलेजमध्ये एक्झाम मध्ये पण आपण टॉप 3 टॉप 4 मध्ये राहायचो त्याच्यात पण. बट काय असं पुढं काय तेवढ्या पुरतं तेवढं होते. असं आतून सॅटिस्फॅक्शन नव्हतं भेटलं की यार हा हीच करिअर आहे. जसं आता बिझनेस मध्ये कळून चुकला आता की हा याच्यातच सगळं काही, आता याच्यातलेच एक एक प्लॅन्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे. मग तशी लाईफ होती बिझनेस सुरू करायच्या पहिले. फिल्म मेकिंग नंतर एक रिअलाइज झालं की आपले सगळे स्वप्न ऍक्च्युली पैशामुळं तुटत आहेत. जेव्हा रिअलाइज झालं ते की सगळ्यांचं एकच सोर्स आहे की ज्याच्यामुळे मला काही गोष्टी अचीव होत नाही, दॅट द पैसा. मग तेव्हा असं झालं थोडं मी फिल्मी टाईपनी डिसिजन घेतला होता एकदम. ते काय की पुढे चालून मी स्टोरी सांगल, पुढे चालून पॉडकास्ट मे बी इंटरव्ह्यू असं देईल आणि असं सांगल. ते त्यावेळेस डोक्यात घेऊन टाकलं होतं की मी माझी एक बॅग होती त्याच्यामध्ये मी ट्रायपॉड, ते माईक, ते सगळं टाकलं आणि ते लाईट्स वगैरे. आणि मग आता याला कधीच हात, ते युट्यूब चॅनल मी लिटरली ते भुवन बम, अमित बडाना त्यावेळेस ट्रेंडिंगवर होता, ते त्यांना सगळ्यांना सबस्क्राईब केलं मी आता की नाही आता मला हे युट्यूब वगैरे म्हणजे हा नाही आता त्यांच्यापासून एकदम ते एवढं इन्फ्लुएन्स झालं बघायचं हा यांना म्हणजे हा. कारण मला युट्यूबचं माझा कौल खूप जास्त होता, आता पण मी करतो पण त्यावेळेस पण मला खूप अपडेटेड राहायचो मी त्या गोष्टींमध्ये. मग सगळ्यांना अनसबस्क्राईब केलं की यार पुढे जाऊन सांगन होतात. ऍक्च्युली डेस्टिनी मॅटर्स, ते आपण प्लॅन करतो तर एफर्ट जर दिले तर होतात. मग दॅट वॉज असं नॉर्मल आपल्यासारखीच होती थोडीफार. मग त्याच्यानंतर जेव्हा मी म्हणलो ना की मी पुण्याला जेव्हा गेलो, बट असं होऊन जातं ना की आपण कुठलीही गोष्ट जी करू ती वेस्ट जात नाही. एनिथिंग तुम्ही रॉंग करा, तुम्ही चोरी करा, तुम्ही मजा करा, तुम्ही खेळा, तुम्ही क्रिकेट खेळा, काही पण कुठं ना कुठं कामी येतोच ते 100%. तर चोरी करा त्यावेळी कामी नाही येत ना, म्हणजे चोरी केल्यानंतर जी पनिशमेंट भेटते त्याच्यामुळे जे मोरल्स भेटतात ते कामी येतं समजा. तर मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो त्यावेळेस मी हॉटेल लाईन मध्ये जॉब करायचो. आता हॉटेल लाईन मध्ये जॉब का केली, जस्ट बिकॉज ऑफ फायनान्स थोडा ओके नव्हता. तर मग आपलं काय पॉकेट मनी त्यावेळेस शब्द माहित नव्हता आम्हाला, पण खर्च भागवायचं. ट्रिप जर निघाली तर पैसे असायला पाहिजे खिशामध्ये, बर्थडे असलं पण तर पैसे असायला पाहिजे खिशामध्ये. कारण बाहेरले बोलतो ना आपण, बाहेरले बोलतो, मोठ्या मोठ्या गोष्टी चालू आहे आपल्या, हे चालू आहे ते चालू, खिशात पैसे नाही तर मग ते होऊन जातं ना. तर मग त्यावेळेस जॉब करायचं. तर मग कॉलेज सकाळी राहायचं 8 ते 1 वाजेपर्यंत. मग त्यावेळेस असं झालं की दिवाळीच्या टाइमला आमची त्यांच्या इथं मी होम ट्युशन घ्यायचो, तर त्यांच्या मित्रांची हॉटेल होती. तर त्यांनी सांगितलं की दिवाळीला स्टाफ नाही, विशाल येऊन जा. आणि मी फार ओपन होतो अशा गोष्टींसाठी. मला लिटरली असं जाणवतं की इफ मी जर आज काही करतोय समजा आणि ठीक आहे आज 10% आहे पुन्हा 100% होणार आहे, हे याच्यामुळे झाले जस्ट बिकॉज ऑफ माय ओपन माइंडेड नेचर. मी खूप अलाव करतो मला वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये जाण्यासाठी, रिस्की असो, अनोळखी लोक असो, त्यांच्यासोबत मी स्वतःला खूप अलाव करतो की समोरच्याने सांगितलं काहीतरी प्लॅन आहे, आज लाईक हा ठीक आहे माझा टाइम मॅच होतोय, हा मी येतोय, मी येणारच. मला जर कोणी इंटरेस्टिंग वाटतोय तर मी त्याला अप्रोच करतो की भाई मला घे, मला यायचंय. तर तो सीन होता की मला आता पण असं वाटतं की जस्ट बिकॉज ऑफ दॅट वन थिंग, सगळं काही घुमू फिरून आणू की जर का होते लाईफ मध्ये चांगलं, तर जस्ट बिकॉज आय एम ओपन. 10 पैकी 6 गोष्टी खराब होतात, पण जे 4 गोष्टी एवढ्या भारी होतात की त्या 6ला कधीच मागं पाडून ते पुढे निघून जातात. म्हणजे 10 बिझनेस कर, 8 मध्ये लॉस येईल, 2 मध्ये जर प्रॉफिट आला तर ते 8चा लॉस तू 10 पटीने भरून काढशील, एवढा प्रॉफिट निघू शकतो या टाईप. हा तर तसं होतं की मग मी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे हे करायचो. काही प्रोग्राम फ्लॉप जायचे, काही हिट व्हायचे, बट जे हिट व्हायचे त्याच्यामुळे एवढं नाव व्हायचं की फ्लॉप वाल्यांचं कोणाला ध्यानात नाही राहायचं. तर दॅट वॉज द थिंग. सो मग मी जेव्हा हॉटेल लाईन मध्ये जॉब करायचो तर त्यावेळेस मला हॉटेल लाईन जस्ट असं जायचं यायचं तेवढंच माहिती होतं. त्याला एवढं करिअर टाईपनी प्लॅन नाही केलं.
पण एक गोष्ट होती ना की माझे मित्र कोणते, हेल्पर लोक, शेफ लोक, मॅनेजर, एकदम भाऊ विशाल भाऊ आले मग ते माझ्यासाठी भाज्या वगैरे वेगळे ठेवायचे त्यावेळेस. जे मग ते असं होतं की काय माहिती, असं इतका बॉन्ड राहायचं. ते नेपाळचे होते, काही वेस्ट बेंगॉलचे होते, तर मला इनसाइड सगळे माहिती होते. हॉटेल लाईन मला हे पण माहिती होतं की हॉटेल लाईन सोपी नाही भाई. जेवढी बाहेरून वाटते ना की हॉटेल लाईन खूप पैसा आहे वगैरे, ते तिथूनच कळालं होतं की मालक किती परेशान होऊन जातो माणसं नसल्यावर हे सगळं. आणि मग मला चिडचिड पण व्हायची त्यांच्यावर, तुम्ही व्यवस्थित कोण मॅनेज करत नाही, म्हणजे तुम्हाला असं का कळत नाही तुम्ही याच्यावर, म्हणजे तुम्ही साधारण इथे लिहा ना की मला कामासाठी मुलं पाहिजे, तुम्ही चौकात लिहा ना, तिथून सुरू करा ना, तुम्ही तुमचा टायमिंग ठेवा ना, तुम्ही सगळ्यात ऑलराऊंडर कोण बनवताय त्याला, मग तो भाव खातो. मग त्यावेळेस त्या गोष्टी कळायच्या. पण असं वाटायचं ना की आपण सजेशन देतोय म्हणून, स्वतःसाठी प्लॅन नाही केलेलं होतं. मग तसं होतं, त्यांच्यासोबत चांगला कॉन्टॅक्ट होता, तर ती एक आयडिया होती. मग पुण्याला गेलो. आता बघ कसं जुळून येते डेस्टिनी. पुण्याला गेले नाही ही पहिली स्टोरी आहे ना. कॉलेज टाइमला असताना मी हॉटेलला जॉब केला, पण करिअर प्लॅन केलेलं होतं. आता पुण्याला गेलो फिल्म मेकिंगला, बरोबर. फिल्म मेकिंगला जो FTIचा इन्स्टिट्यूट होता, तिथले जे मुलं होते त्यांच्यासोबत मला मैत्री करायची होती, कारण फीस नंबर तर लागत नाही ना. मग फ्रेंडशिप झाल्यावर त्यांना जे नॉलेज आहे ते आपल्याला शेअर करणारच. मग तिथं आतमध्ये जाऊ देत नाही ते. मग आतमध्ये जाऊ देत नाही, मग कसं कोणाला जाऊ देतात, झोमॅटोच्या रायडरला. मग ते असं झालं. आणि काय होतं, आम्ही एकदा इकडं आपलं मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर आलेले होते. पाणी फाउंडेशनचा एक पोलिसांसोबत त्यांचा कार्यक्रम होता. तर त्यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम असं झालं की आमच्याकडे तिकीट नव्हतं, आणि मी शिवाला माझा रूम पार्टनर, सगळ्यात माझा चांगला मित्र. तर मग मी त्याला म्हणलो की जाऊ आणि होऊन जाणार काहीतरी. तो एक किक मोमेंट होता की आम्ही गेलो, आमचं होईना झालं, इकडून या गेटून त्या गेटून ओळख काढायला होत नाहीये, इकडं बोलून तिकडं बोलून, आणि थोडंफार 19-20 गोष्टी केल्या आम्ही गेलो मध्ये. मग असं करत एकदा तो पहिला इन्सिडेंट घडला, तो झाला की मग शिवा झाला नेहमी बॅकसाठी. मग आम्ही त्याच्यानंतर एवढ्या अशा गोष्टी केल्या की जे असं होतं की यांनी तुम्हाला जमणार नाही, ते तुम्हाला एंट्री भेटणार नाही. इव्हन आम्ही ताजमहलच्या त्या खालच्या याच्यामध्ये गेलो जस्ट बिकॉज ऑफ की तो थ्रिल होता की आम्हाला ते करून बघायचं होतं. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एवढे लूप होल्स आहेत इंडियामध्ये, आपल्या एवढे लूप होल्स आहेत. म्हणजे इव्हन जर आम्हाला गाडी लावायची होती SB कॉलेजच्या समोर, मग प्रिन्सिपल नाही म्हणतात असं त्यांचं म्हणणं होतं. पण म्हणलं यार हे तर कॉन्टॅक्ट थ्रू दुसरे लावतात, मग आपल्याला का लावू देत नाही. समजा कोणीच लावत नसेल तर ठीक आहे, पण एक लावतो तर आपल्याला का नाही लावून देणार. सिक्युरिटीवरच जाऊ देत नाही, ते बोलू देत नाही. म्हणजे ठीक आहे, प्रिन्सिपलनी बोलवलंय, आम्ही गेलो, त्याच्या ऑफिसच्या बाहेर थांबलो, 15 मिनिट बाहेर थांबलो, आणि मग खाली आलो. आणि मग त्याच्या असं दाखवलं की परमिशन दिली आहे, त्यांनी विचारलं नाही, त्यांनी प्रिन्सिपलला विचारलं नाही. आणि असं खेळत 6 महिने कोणाच्या ध्यानात नाही आलं ते. कारण सगळ्याला असं वाटतं की यार याला कोणतरी पॉवर असेल, याला असं वाटतं की याला प्रिन्सिपलनी हो म्हणलेलं असेल. हा लूप होल आहे, हा कम्युनिकेशन आउट ऑफ बॉक्स थिंकिंग कमी आहे. एक्झॅक्टली. चुकीच्या गोष्टी नाही वापरल्या, बट एवढे की सरळ कधीच बिझनेस होत नाही किंवा लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी अचीव्ह होत नाही. मग हे लूप होल्स असं कळालं होतं की अशा गोष्टी होतात. इव्हन झोमॅटो स्विगीवर पण आम्ही तशा गोष्टी भरपूर केल्या की जेव्हा स्टार्ट होतं तर मग क्लिअर होती ही गोष्ट की यार दिवसा बिझनेस नाही होणार, ते आपण पुढे हे करू समजा. बट मग तो होतं की फिल्म मेकिंग मध्ये जेव्हा आपण हे जायचो तर मग त्या मुलांसोबत मग झोमॅटोवाल्यांच्या रायडर सोबत मी मध्ये गेलो. मग त्याच्यामुळे मध्ये जायला परमिशन भेटली. मग तिथं ओळख झाला, UPचा एक मुलगा होता. मग थोडंसं कळालं तिथं एकदम क्लिअरली. आणि हे होतं ऍक्च्युअली होतं थांबता येतं मला, जेन्युअली मला थांबता येतं. जर माझ्यापेक्षा जर हा एखाद्या गोष्टीमध्ये चांगला आहे तर मी त्याला बॅक करणार. मी सपोर्ट सिस्टम आहे, तू बन. मी जर चांगला असेल तर तुम्ही मला ऍज अ सपोर्ट सिस्टम राहा, मी लीड करतो. तर हे होतं. तर मग तिथं जाऊन मला रिअलाइज झालं की अपने बस की बात नाहीये. का? कारण आपल्याला तेवढा पैसा नाहीये, सपोर्ट नाहीये. आणि उलट असंही नाही की समजा काही गोष्टी आपण करतोय की घरचे म्हणतात की ठीक आहे तुला करायचं तर कर, फायनान्स नाही पण कर. याच्यात असं होतं की सपोर्ट तर नाही करणार, पण असं होतं की हे करूच नको, हे बिलकुलच करू नको, हे आपली गोष्टच नाही. आत्याच्या मुलाचा फोन येतोय, आमचा एक मित्र होतो RJ, त्यांनी 3-4 वर्ष केलं, आता ते असा परेशान आहे. ते आणि रिअल पण येते ऍक्च्युअल मध्ये. कारण डायरेक्ट त्याच फील्डवर भरोसा ठेवणं जेन्युअनली. आता मी फिल्म मेकिंग भारी करू शकतो, आणि आता मी फायनान्स मध्ये, आणि आता मी क्लिअर आहे कुठल्या वेळी जायचं. त्यावेळेस फक्त जोश होता, मोटिवेशन होतं. ऍक्च्युअली त्यावेळेस असं हे नव्हतं, कॅल्क्युलेटेड नव्हतं. आता पण मी ना, मला ती लाईन खूप सगळ्यात बकवास वाटते जे उद्योजक वापरतात बिझनेससाठी. रिस्क आहे तो इश्क आहे. आणि मग एवढा घोडा लागतो ना पोरांच्या करिअरला, जेन्युअनली मी सांगतो. कारण याला एवढं मोटिवेट होऊन जातात ना पोरं, एकदा रिस्क घेऊनच बघायचं, दे टाकून काही नाही होत, बघू. अरे बाबा, जेव्हा तो लॉस मध्ये जातो मग जे हाल होतात, पहिला फायनान्शियल हाल होतो, सेकंड जो मेंटॅलिटीने हाल होतो ना माणसाचा, तो त्याला नेक्स्ट टाइम बिझनेस करायला एवढा घाबरून जातो तो, एवढा
जेव्हा तुम्ही एफर्ट देऊन बिझनेस थोडाफार जातो, लॉकडाऊनमुळे बिझनेस बंद पडला किंवा मग कुठेतरी एखाद्या अशा गोष्टींमुळे बिझनेस आउटर साइड वरून पडला तर ठीक आहे, माझ्याकडून झालं तुम्ही अशा काही डिसिजन घेऊन टाकता की जस्ट बिकॉज की आपल्या ओके होईल. बाकीच्या 10 गोष्टीसाठी माणूस काय करतो, प्लॅन करतो सगळ्या. पण बिझनेसला ना यांनी एवढं फॅन्सी बनवून टाकलंय, रिस्क एकदम डिसिजन घेणार. तुम्ही आयुष्यभर काय नोकरी केल्यापेक्षा ते करा आणि पुन्हा ते तुम्ही ते 1 मिनिट हे करून करिअर बदलत नाही, पण 1 मिनिटाच्या विचाराने घेतलेला डिसिजन म्हणजे मोटिवेशनची कळतच नाही, एकदम डोक्यात बसून जातं. ऍक्च्युअली ज्याला कळतं मग तो त्याच्या गोष्टीने हे जात नाही. ठीक आहे, म्हणजे काय बुस्टिंग इज नीडेड. म्हणजे माणूस, आणि हे पण तेवढंच खरं आहे की परफेक्ट वेळ कधीच कळत नाही बिझनेस टाकायचे, कधीच नाही कळणार तुम्हाला की आता हाफ टाइम आला की मी बिझनेस टाकल. तर त्याच्यामुळे बुस्टिंग नीडेड आहे. बट त्याच्यामध्ये कसं होऊन जातं की सगळ्यांना आपली स्टोरी थोपायची आहे. मी कसं केलं, मी फिल्म मेकिंग केलं, मग मी तिथं ओळख केली, मग तिथं ते झोमॅटो रायडर सोबत माझी ओळख झाली. त्या ओळखीच्या चक्करमध्ये फिल्म मेकिंग मला कळून चुकली का अवघड आहे. फॅमिलीला सपोर्टच करत नाहीये, घरात काही बोलणं चांगलं होतच नाहीये. मग त्याच्यानंतर काय झालं, मी त्यासोबत मित्र राहताना मला काय झालं, एकदा मी त्या FC रोडला एक घरात 3ऱ्या मजल्यावरून पुरणपोळीची काहीतरी ऑर्डर होती. मी भयंकर शॉक की 8-10 रायडर उभे आहेत तिथे, आणि कसं काय घरातून कसं काय. मग नंतर 1, 2, 3 गोष्टी कळाल्या, अरे इन रूम मधून चालवत आहेत, अशा गोष्टी चालवत आहेत, इतकं ऑर्डर, इतकं बिझनेस. मग लागली की अरे क्या बात आहे, हे माहितीच नव्हतं आपल्याला. मग त्यात मोटिवेशन मध्ये होतं का थोडं प्लॅन मध्ये होतं? नाही, त्याच्यासोबत जेव्हा गेलो ना, तर ही गोष्ट असं आहे की हा आपल्या युनिव्हर्स मध्ये आहे हेच माहित नाही ना. समजा एखादी गोष्ट नाही का तुला अशी माहित होऊन जाते, त्याच्यानंतर तुला होऊन जाते अरे मला कसं माहित नाही, आहे का असं, पण एखादा इन्कम सोर्स आहे का. म्हणजे जेव्हा आता हा मुलगा, तुम्ही डिजिटल मार्केटिंग करतोय आणि त्याला सिंपल भाषेत जर तुम्हाला गावाकडे सांगायचं की मग काय करतो, लोकांची इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट वगैरे करतो, बरोबर. मग जेव्हा त्यांना सांगणार ना की यांनी मला लाख रुपये पैसा भेटतो, मग दे विल शॉक. अच्छा, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे इंस्टाग्राम आहे, लाईक दॅट सेम. की मला माहित, म्हणजे असं नाही मी शॉक का बाबा, मला तर भरपूर गोष्टी माहिती असतात ना, तर मग मला कसं काय माहित नाहीये की असं नाही की मी एकदम गावाकडून आलेलो मला काहीच नॉलेज नाही या इंडस्ट्रीबद्दल. तर मग हे कसं काय माहित नाही, रेस्टॉरंटवरून घेतात माहितीये. मग क्लाउड किचन कन्सेप्ट काय, मग तिथं केली, मग तिथं ती टच भेटला मला की, आणि तिथं ते नाही का 2 गोष्टी जुळून आल्या की फिल्म मेकिंग पुढं काही दिसत नाहीये, पैसाचा राग आलेला होता की पैसा नाही त्याच्यामुळे होत नाहीये. आणि मग असं झालं का आता एज्युकेशन मी काय, कारण कॉलेजमध्ये नाव, पण नंतर कॉलेज संपल्यावर किंमत नाही, शून्य. जे सर्टिफिकेट वगैरे त्याला काही व्हॅल्यूज नाही आपल्या लाईफमध्ये, कोणी ओळखत नाही आपल्याला पुण्याला. तर मग झालं की यार काही फायदा आहे का. मग MBAचं असं होतं की यार करू की नको. चलो आपण काय बघू, घेऊ डिसिजन. आणि मग तो फिल्मी टाईपनी घेतलेला डिसिजन होता की आता मला पैशामुळे एकही गोष्टी सोडायची नाही, आता मी पैसाच कमवून. बट दॅट वॉज द थिंग की त्याला एफर्टची मला खूप तयारी होती की मी खूप रेडी होतो. मी माझ्या घरामध्ये होतो, छोटा होतो, तर मला काही एवढं कामाचं एवढं काही बर्डन नव्हतं लहानपणापासून. बट मी माझं जेव्हा स्टार्ट क्लाउड किचन केलं, राईट फ्रॉम भांडी धुण्यापासून मी माझ्या रूमनी, कारण असं होतं सीन, म्हणजे आम्ही त्यावेळेस माझ्या एका फ्रेंडनी मला पैसे दिले, माझ्या घरमालकाकडून मी पैसे घेतले, आणि तसं करून मी संभाजीनगरला क्लाउड किचन सुरू केलं. आणि तिथं माझं डिपॉझिट वगैरे भरणार नव्हतं. त्यावेळेस पिझ्झा आयटम मी थोडंसं 2-3 कॅफेज वगैरे होते, तर त्यांच्या थ्रू एक चांगल्या प्रकारे हे केलं. बट मला टच कळत होता की याला मी कुठल्या टचने इंट्रोड्यूस करायला पाहिजे की जेणेकरून हा म्हणजे लोकांना आवडेल पण. आणि पिझ्झाच का, कारण याच्यामध्ये कसं आहे की एकाच आयटमला 200-300 रुपये लोक देऊन टाकतात. छोट्या आयटमनी तेवढं खेळता येणार नाही. स्ट्रीटवर मी करू शकत नाही, कारण मला त्यावेळेस, आता मी स्ट्रीटवर भेळ विकू शकतो, आता मी स्ट्रीटवर पाणीपुरी विकू शकतो, कारण मला आता कोणाला आन्सर करायचं नाहीये. आणि जो मला आन्सर म्हणजे विचारल तो त्या टाईपने येतच नाही की तू का करतोय, आता काय विचार करतील की त्यांना असं वाटतं काहीतरी युनिक करतोय, काहीतरी नवीन. पण त्यावेळेस सिम्पल, हे खरं आहे. तुम्ही किती म्हणा, हे लोक नुसतं तुमच्या डोक्यात घालतात की हातगाडीवर काम करायला लाज वाटते. तर जो सांगतो ना, तो त्याच्या मुलाला हातगाडीवर काम करायला नाही लावत, कारण इट्स अ फॅक्ट. हातगाडीवर काम करायला लाज वाटते लोकांना. ओके, जो हातगाडीवर काम करतो त्याचं स्वप्न नाही की त्याच्या मुलांनी त्याच्या हातगाडीवर करावं. त्याची एक सिच्युएशन असते, त्यांनी अंडरस्टँड केलेली असते. जो त्याच्यातून कमवतो त्याच्यासारखं किंग तर कोणीच नाहीये. बट तुम्ही विदाउट रिझन चांगला पैसा आहे तुमच्याकडे, चांगलं काही आहे तुमच्याकडे, चांगला बिझनेस करू शकता, पण मुलीच हातगाडीवरून सुरू करायचं याच्यात काही लॉजिक नाही, सुरू करायचं. तसं काही सीन नाहीये. हे फक्त सांगायला वगैरे छान वाटतं. तर माझ्याकडून त्यावेळेस कम्फर्ट नव्हतं की मी तसं स्ट्रीटवर काही करावं. माझ्या घरच्यांना मला माहिती होऊ द्यायचं नव्हतं मला बिझनेस करतोय म्हणून, कारण ते बिलकुल ऑब्व्हियसली जमणारच नव्हतं. तर 2-3 टास्क होते की मी बँकिंग करतोय म्हणून सगळ्यांना वाटत होतं पुण्याला. पण मी आलो छत्रपती संभाजीनगरला, मी पैसे वगैरे अरेंज केले. असे अरेंज केले, त्याची खूप मोठी स्टोरी आहे की लाईक म्हणजे
20,000 रुपये आले, ओव्हन घेऊन टाकलं, एक घेऊन टाकलं. आता 60,000 पुन्हा कधी येतील, पण घेऊन टाकलं. हा, मग ते असं होतं की जर सगळ्या गोष्टी जुळून नाही आल्या असत्या तर हा सीन झालाच नसता आपल्यात. कारण खूप रिस्की होता, इतकं रिस्की की म्हणजे कसं झालं. कारण आता मी नाही घेऊ शकत, आता मी ती स्टार्ट पुन्हा नाही करू शकत, कारण आता मी झालो थंडा आता कॅल्क्युलेटर झालो आता मी. त्यावेळेस वेगळाच ऍग्रेशन होता, त्यावेळेस होतं हा करायचंय. आता मोर मॅच्युअर, आता प्लॅनिंग काय, फ्युचर काय, आता माणूस थंडा होऊन जातो. प्रत्येक लोक जे म्हणतात ना की हा जेवढ्या त्याला असं होऊन जातं की प्रतिष्ठा होऊन जाते आता बिझनेस म्हणजे. त्यावेळेस होतं की काहीच नाही ना गमवायला. आता असं होऊन जातं की यार एवढा अनुभवातून जर बिझनेस लॉस जातोय मग काय फायदा शिकून एवढं. आता जे बिझनेस टाकणार ते 99% असं डोक्यात असतं की हा लॉस जायलाच नाही पाहिजे. ओके, आणि त्यावेळी जातात पण, कारण आता ते पूर्ण थेरी कळाली ना, मग आता लॉस मध्ये नाही जात बिझनेस. हा, पण त्यावेळेस होतं ना, त्यावेळेस काय जर टाइमवर पैसे भेटले नसते तर तो महिना गेला असता आणि मग ते वस्तू वगैरे, मग ते जेवढे पैसे आले तेवढ्या वस्तू घेतल्या. एवढं रिस्की होतं. तिथं घेऊन एक मोमिडियमच्या रूम मधून मी सुरू केलं, कारण आपले लोक रात्रीला 2-3 वाजेला चालू ठेवायला परमिशन देत नव्हते. तर अंडरग्राऊंड रूम घेतली जिथं ऍक्च्युअल मध्ये उजेड येत नाही. मी खरं सांगतो ना, मला ते असं वाटून जातं की यार काही फेक तर नाही वाटलं जास्त, की अशी रूम गल्ली जर कधी झाला. अजबनगरच्या कमानीच्या समोरची एक झोपडा होतं, त्याच्यामध्ये एक गल्ली जाते, एवढीच गल्ली आहे. मोमिडियमच्या लोकांच्या त्या गल्ल्या पण तसे असतात. त्याच्यामध्ये एक अंडरग्राऊंड रूम जिथं लिटरली उजेड येत नाही, बिलकुलच उजेड येत नाही, 24 तास अंधार असतो. तशी रूम घेतली, एका रूम मध्ये राहायचं आणि एका रूम मध्ये बनवायचं. आणि लिटरली हे डोक्यात होतं की समोर मी सांगणार, हे पूर्ण म्हणजे डोक्यात होतं की ही स्टोरी सांगणार मी, समोर सांगणार. होता तो कॉन्फिडन्स, कारण ज्या ज्या गोष्टीत मी कॉलेजचे प्रोग्राम घेतलेले होते ना ते इतके इम्पॉसिबल होते. म्हणजे सिम्पल मी गॅदरिंग सांगतो तुला, जर मला गॅदरिंग मध्ये माझ्या 5 मुलांना घेऊन डान्स करायचा आहे तर मग त्यांचं असं होतं की 2 दिवस 2 करतोय, मग ते म्हणतात यार नाही यार आपल्याला नाही जमायलंय. मग मला त्यांना मोटिवेट करावं लागायचं असं की जेव्हा आपण 15-20 वर्षानंतर हा व्हिडिओ बघू युट्यूबवर, आपल्या फ्रेंड फॅमिलीला दाखवू, तुला काय असणार कॉलेजचं दाखवायला, त्या टाईपनी त्यांना करून घेऊन आपल्या मित्रांना तो मी प्रोग्राम केलेले सक्सेस एसबी कॉलेजमध्ये. सीआरचा प्रोग्राम असो, फोकस कॅम्पचा असो, स्टेजचा एक होता की कोणी येऊन काही बोला, काही बोला पण स्टेजवर बोला. हे असे प्रोग्राम्सला घ्यायला 2 डिपार्टमेंट होते, एक तर परमिशनची आणि एक यांना तयार करायची. तर ते इतक्या 0 पॉसिबिलिटीतून तयार झालेलं होतं की तो कॉन्फिडन्स आलेला होता की मला नाही जमणार तर जमणार कोणाला. मग तो बिझनेस बद्दल होता की का नाही जमणार, मग तो केला. पण मग तेच होतं ना की ड्रीम्स आणि एफर्ट दोघांचा जोडा तेवढ्या स्पीडने होता. तो केला, प्लॅन केला, हा टेकला, ते अंडरग्राऊंड रूम घेतली, त्याला आता कसं कन्व्हिन्स केलं असेल ती पण एक टास्क होती. त्याला बोललो तर असं होतं ना की ठरवलं तर एफर्ट दिले, 10 रिजेक्ट केलं, 11वानी मानलं, तसं झालं. मग ते घेतलं. मग त्याच्यानंतर कसं काय, स्विगी झोमॅटो सगळे नवीन लोक, त्यांच्याकडून हे करायचं, ते डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं करून लाईव्ह करायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यावर असं होतं की रात्री चालू ठेवायचं का, कारण मग दिवसभर तुम्ही जर आता एखाद्या याने गेले, रोडनी गेले, एखाद्याच बोर्ड चालू दिसला की आपल्या डोक्यात येऊन जातात हे चालू आहे का. हा, मग तसं की मग जर दिवसभर रेस्टॉरंट चालू आहेत आणि रात्री ते 11ला बंद करतायत, पण जर 12ला भूक लागली, त्याने जर झोमॅटो केलं तर त्याला कोण दिसणार, मॅडोर पिझ्झा दिसणार. मग तो ऑर्डर करणार. मग जर तो 4 वेळेस रात्री ऑर्डर करतोय, दिवसा जर त्याला भूक लागली, त्याला मॅडोरचा पिझ्झा जर आवडला असेल तर तो दिवसा पण ऑर्डर करणार. हे क्लिअर होतं. स्टार्टिंगच्या दिवशी असा लक होता माझा, ज्या दिवशी मी सुरू केलं स्विगी, असं आता लाईव्ह केलं आणि 2 मिनिटांनंतर ऑर्डर पडली आणि असं झालं आम्हाला, क्या बात आहे, म्हणजे खतरनाक गेम आहे आपला. आपल्याला काय, त्यावेळेस माझा टार्गेट होता 30,000 रुपये महिना कमवायचा. लिटरली माझं असं होतं. आणि सगळ्या बिझनेस वाल्याचा पहिला टार्गेट 30,000 रुपयेच असतो महिना कमवायचा. म्हणजे महिन्याला 30,000 प्रॉफिट जेवढे मॅच झाले 1,000 रुपये दिवसाला प्रॉफिट निघायला पाहिजे, तो सगळ्यांचा टार्गेट होता. जेवढे आम्ही भेटलेलो आहे ना, काय माहिती 30,000चा गोडवा कसा आहे काय माहिती. तर मग एवढा सेल व्हायला पाहिजे आणि महिन्याला 30,000 उरायला पाहिजे. 3,000चा बिझनेस, 60,000चा सगळं खर्च, 30 प्रॉफिट राहायला पाहिजे. आणि लिटरली मी 3 महिन्यात 90,000 रुपये कमवले होते, अक्युरेट जवळपास तेवढा. तर मग स्विगीवरून पहिल्या दिवशी पहिल्याच 2 मिनिटातच ऑर्डर पडली. त्याच्यानंतर 2 दिवस ऑर्डरच नाही ना आम्हाला. मग लय घाम असा परेशानी. कसं केलं मग नाही, सीन असं झाला की रात्री चालू ठेवायला लागलो. तर मग ऑर्डर्स पडल्या. थोडंसं असं होतं की क्वालिटी टेस्ट नाही सांगता येत, कारण तुला कुठलाच बिझनेसवाला असं नाही म्हणणार की आमची क्वालिटी खराब आहे, की आम्ही साधा वापरतो, आम्ही सगळं ब्रँडेड वापरतो, आम्ही बेस्ट क्वालिटी देतो आणि क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करत. तर तू पण असं समजून घे की थोडंफार या टाईपचं होतं की माझा जो पिझ्झा होता तो, म्हणजे मी तुला अनुभव सांगाल की एकदा मुकुंदवाडीहून एक मुलगा आला. मुकुंदवाडी खूप लांब, आता तरी गाडीमुळे वाटत नाही, पण त्यावेळेस मला खूप लांब वाटायचं. मुकुंदवाडी म्हणजे कधी मध्ये जायचं तिकडं. ओके,
तर मग तिथून एक कस्टमर आला, कारण तो ऑनलाईन ऑर्डर करत होता आणि सकाळचे 4 वाजले होते, तर ते झोमॅटोवर हे होत होतं, तर तो म्हणला मी घेऊन जातो. मग तो आला. रात्री. हा, तर मग त्यांनी 2 लार्ज पिझ्झा घेतले. ते 800 रुपयाचं काहीतरी बिल झालं. आणि मी पहिल्यापासून पिझ्झा असं काही खूप स्वस्त विकलं नव्हतं. ती ऑडियन्स मला क्लिअर होती की स्वस्तवाली ऑडियन्स जास्त लॉयल राहत नाही, आपल्याला अप्पर मिडल क्लासच पकडायचा किंवा अप्पर क्लास पकडायचा. तर मग तो आला, त्यांनी पिझ्झाची भरपूर पहिल्यांदा माझी तारीफ झाली लाईव्ह मध्ये, कारण फक्त पहिले झोमॅटोवर होत होतं ना. तर मग त्यांनी खूप मस्त अप्रिशिएट केलं. आणि मग त्यावेळेस मला पिझ्झा लवर ही कन्सेप्ट कळाली की आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की म्हणजे आम्ही गावाकडून आल्यानंतर चायनीज आणि कंटकीच्या वगैरे काही खाल्लं नव्हतं. सगळ्यांचा तोच असतो पार्टीचा वगैरे आयटम. तर मग पिझ्झा वगैरे एवढं काही नव्हतं. तर अशी काही कम्युनिटी आहे जे लोक कुठूनही कुठे जातात एखाद्या गोष्टीला, जर त्यांना आवडते. असे लोक आहेत जे 10 किलोमीटर जातील, 15 किलोमीटर जातील. आता मी आहे, हा, तसे लोक आहेत. मग त्यावेळेस झालं की यार याच्यात खूप पोटेन्शियल आहे पिझ्झामध्ये, की तो माणूस 800 रुपये बिल देऊ तिथून आलाय तिथं खाण्यासाठी. हा, मग त्यावेळेस झालं की यार हा नाही, आपण भारी करतोय खरंच खूप हे चांगले मार्केट निवडले. मग तो एक जेव्हा आपला प्रोडक्ट चांगला असेल ना, तेव्हा ना आपल्या काय माहिती कॉन्फिडन्स बिल्ड होतो की कुठल्याही ऑडियन्सला तुम्ही टार्गेट करा, कोणालाही तुम्ही अप्रोच करा. ज्या माणसाकडून आपण वस्तू घेतो त्याला सांगायचं सर तुम्ही मेरे पास का पिझ्झा मंगाव, तुम थिन क्रस्ट पिझ्झा खा के देखो. आणि ते असं व्हायचं, ज्यांना पण मी हे करायचो ना, भेटायचो त्यांना, ते ऑर्डर करायचे आणि जेन्युअनली ते खूप मस्त फीडबॅक. म्हणजे माझा हायस्ट रेटिंग वाला पिझ्झा शॉप होता माझा. सगळ्यात जास्त झोमॅटोचे ऑर्डर पडायचे आम्हाला. तर ती तर होती की माझा जो पिझ्झा होता तो त्यांनी संभाजीनगरची टेस्ट पकडली होती. दॅट्स वाय अशी काही खूप युनिक मार्केटिंग असं काही नाही, तो माउथ पब्लिसिटी की यार हा मॅडोर पिझ्झा खूप भारी असतो, त्याचा चिकन पिझ्झा खूप भारी आहे किंवा असं पनीर तंदुरी आमचा बेस्ट सेलर आहे. मग तो तसा झाला 3 महिन्यात तो हे केलं. बट त्याच्यानंतर असं झालं की मला असं क्लिअर झालं की यार आता पार्सल पॉईंट किती दिवस, क्लाउड किचन किती दिवस, 10,000चा बिझनेस होतोय, 3,000 झोमॅटो स्विगी घेतोय आणि मजा येत नाहीये ना. मजा येत नाही म्हणजे कसं होऊन जाते की त्याच्यामध्ये ह्याला की आता याच्यावरती नाही जाऊ शकत असं घ्यायला. हा, हे एक फॅक्ट आहे की जर बिझनेसमध्ये तुमचं काहीतरी अपडेट होत नसेल ना, सॅच्युरेशन पॉईंट जर आला तर बिझनेस बोर होतो. आणि मी होतो पहिल्यापासून, तर मी यांनी घेतलं होतं एकदम याच्यावर इगोवर की नाही मला हा सक्सेस करून दाखवायचं. पण मी 3 महिने कधी बाहेरच नाही निघलो, रूम मध्येच. एवढी लाईफ ही झाली की यार काय चालू आहे, म्हणजे आता याच्यानंतरचं काय पॉईंट आहे. आता तर हे झालं, आता आपण तेवढं हे झालो, तिथंच अडकलो. हा, पुढं काय. मग तिथं झालं, मग मी माझ्या डोक्यात आलं की रेस्टॉरंट ओपन करायचं, बाहेर लोकांना सर्व्हिस द्यायची क्वालिटी. कारण ते लोक आमच्या गल्लीत येऊन खायचे, ते इतक्या भारी भारी गाड्या घेऊन यायचे आणि थांबून खायचे क्लाउड किचन मध्ये. हा, म्हणजे गल्लीमध्ये त्या एकदम त्या गल्लीमध्ये. हा, त्या गल्लीमध्ये. तर मग ते असं झालं होतं, कॉन्फिडन्स आला होता की हा मग मी करू शकतो. हा, तर मग मी नायक रेस्टॉरंट म्हणून ओपन केलं आणि तिथं इंडियन चायनीज बिर्याणीचं हे केलं क्युझिन. आणि त्याच्यामध्ये सगळी त्यावेळेस थोडंसं मॅच्युरिटी आली होती की आता कसं करायचं, वस्तू वगैरे घेतल्या. पुन्हा माझ्या घरमालकाकडून मी 1.5 लाख रुपये घेतले. माझ्याकडचे जवळपास 1-1.5 लाख रुपये झालेले होते ते. आणि ते सगळं मिळून मी रेस्टॉरंट टाकला, पण त्याला लागला 8 दिवसात लॉकडाऊन. 15 मार्चला टाकलं, 21 लॉकडाऊन. रील पाहिली वाटतं तुम्ही. मला ही रील माझे मित्र सेंड करायचे आणि त्यावेळेस भेटायचे. म्हणजे आता तर असं झालं की आता आम्ही खूप सिम्पली वेनी आमची हे करतो. माझं फ्रेंड सर्कल खूप चिल आहे, म्हणजे जो आम्ही आहे, म्हणजे की ते त्यावेळेस त्यांनी साथ दिलेली आहे की ज्यावेळेस मला खूप जास्त गरज होती. त्यांनी जे स्टेटस स्टोरीज ठेवल्या त्यावेळेस, कुठल्याही कोणाच्या याच्यावर स्टोरी राहायच्या, स्टेटस राहायचे, मॅडोर पिझ्झा हे केलं, मॅडोर पिझ्झा ते केलं, की तो एवढ्या लवकर ब्रँड त्याला टच भेटलं. आणि मी कुठल्याच गोष्टीला मागं नाही व्हायचो ना, म्हणजे मार्केटिंग करायची, इन्फ्लुएन्सर बोलवायचे, बर्थडे पार्टीज करायचे. मग त्यावेळेस असं होतं की एक गोष्ट होती, क्लाउड किचन होतं, मस्त झोमॅटो स्विगीवर मार्केटिंग केली. झोमॅटो स्विगीवर अशी मार्केटिंग केली, क्लाउड किचन आता लॉकडाऊन लागला ना, बंद पडलं, सगळं काही पुन्हा खराब झालं होतं लाईफमध्ये एकदम. त्यावेळेस फर्स्ट टाइम डिप्रेशन ही कन्सेप्ट आली डोक्यामध्ये, तोपर्यंत नव्हती. मी होतो खूप पॉझिटिव्ह होतो, पण त्यावेळेस मी लिटरली फील केला तो सीन असतो, जे लोक म्हणतात ना, तर असं वाटतं की यार नाही हे उगीच. बट होतं एक टाइम असं होऊन जातं, ब्लँक होऊन जातो आपण, कारण लॉकडाऊन कळतच नव्हतं कधी होणार आहे, कधी जाणार एकदम अचानक. हा, आणि आमचे ते व्याजाचे पैसे, तर ते थोडं लोड वाटायचं मला गावाकडे. मला थोडं खूप मेंटली मी हे फील करायला लागलो होतो यार, की खरं डिसिजन आपला चुकतोय का. कारण की नाईक जेव्हा ओपनिंग केली त्यावेळेस घरच्यांना बोलवलं होतं मी, आणि त्याच्या 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं फॅमिलीला की मी सुरू केलंय, तुम्ही या. आणि त्यावेळेस मग पप्पा एवढे काही खुश नव्हते, पण नाराज टाईपनी पण नव्हते. ओके त्यांनी त्यांच्या सगळ्या प्रोसेस केला, पूजा केली, हे सगळं केलं, 2 दिवसात ते गेले. पण नाव यांच्यात खूप झालं, मम्मी त्यांच्या याच्यामध्ये सगळ्यांमध्ये खूप हे झालं की यार विशाल वाटत होतं तू असं काहीतरी करणार, सगळ्यांनी तसं. तू लयच
काय रे, म्हणते तू खटपटी होतास, आहेस तू. तू हा होतास. तू तसंच सीन होता त्यांचा. तर ते एकदम खूप भारी नाव झालं, पण नंतर लॉकडाऊन लागला. पण मग त्या 3 महिन्यात मी काय केलं होतं, समजा आता झोमॅटो स्विगी आहे, तर मग मी त्यांच्या मॅनेजरच्या मागे लागायचो की मला फोटो अपलोड करा, डिस्काउंट लावा, ऑफर ठेवा, रात्रीला मला कॉम्बो हे करायचं ते. मग यांची काय प्रॉब्लेम होती झोमॅटो स्विगीवाल्यांची, जे मेन रेस्टॉरंट्स आहेत हे झोमॅटो स्विगीवाले त्यांच्या मागे लागायचे. सर रात को चलाओ ना, सर तुम कॉम्बो डालो ना, सर तुम फोटो, सर तुम ऑर्डर रिजेक्ट मत दो ना. मग ते जे यांच्या मागे लागायचे रेस्टॉरंटवाले, कारण रेस्टॉरंटवाल्यांचा असा धंदा खूप व्हायचा ना, त्यांना ऑनलाईनची एवढी काही सवय नव्हती त्यावेळेस, त्यांना काही एवढं नकरी घेऊ नाही वाटायचं झोमॅटो स्विगीचे. आणि आम्ही त्यांच्या मागे लागायचो, मग त्यांच्यासोबत खूप भारी बॉन्ड बनला होता की यार विशाल कोणतरी आहे जो खूप ऍक्टिव्ह आहे, खूप ऍक्टिव्ह आहे. म्हणजे स्पेशली संगीता मॅम म्हणून आहे, त्यांचं माझं तर एवढा स्ट्रॉंग बॉन्ड होता. तर त्यांनी एवढी हेल्प केलेली मला त्यावेळेस. म्हणजे आता लॉकडाऊन लागला, बंद पडलं सगळं. ओके, आता तिथून पुन्हा मला क्लाउड किचन सुरू करणं होतं ना, रूम मधूनच सुरुवात जर करायची आहे. तर झोमॅटो किचनची कन्सेप्ट होती त्यावेळेस. झोमॅटोनी त्याचे स्वतःचे आउटलेट सुरू केले होते, त्या सिटीतल्या टॉप लोकांना द्यायचे. मग सिटीतले टॉप लोक होते, तिथं साई प्रसाद होता, एक शालिमार म्हणून होता. तर त्यावेळेस मॅडमनी मला सांगितलं की विशाल तुमको डालना है. तर म्हणलं यार क्या बात आहे, मी करतो म्हणलं. पण मग तिला अशी अडचण यायला लागली होती, कारण माझं काही स्टेटस नव्हतं ना त्यावेळेस. मॅडोरपीचा कोणाला माहिती नाहीये, आणि एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे एवढा मोठा किचन, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, जवळपास 1 करोडच्या वरची इन्व्हेस्टमेंट होती झोमॅटोची. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे करणार का? पण मॅडमनी तिथल्या सिटी हेडला असं ऑलमोस्ट आर्ग्यू केलं की नाही, मला त्याला द्यायचंच आहे. माझा जो सगळ्या मॅनेजर वाल्यांना एक किचनची ऑथॉरिटी होती, माझा जो किचन आहे मला विशाललाच द्यायचं. कारण ते 3 महिने तिनं पाहिलं होतं की हा करणार, त्याच्यामध्ये क्रेज हे मागे लागलेलं आहे. मग ती झोमॅटो किचन माझं फक्त पिझ्झाच होतं ना, पिझ्झा, सँडविच, फास्ट फूड, हा पूर्ण म्हणजे वेगळा डिपार्टमेंट, इंडियन, चायनीज, बिर्याणी. बट मग त्यावेळेस एक मला खूप सुंदर असा माणूस भेटला मला, मोहसिन भाई असा शेफ म्हणून. खूप त्याचा मी इंटरव्ह्यू असं घेतला, मला काही घंटा नॉलेज नव्हतं इंडियनचा, आणि मला फक्त एवढं माहिती होतं की जेवढं कमी बोलू आपण तेवढं हे. मग ते त्याला विचारायचं, मग तुम्ही कुठं काम केलेलं आहे, मग तो सांगितलं इथं केलेलं आहे, मग सॅलरीची किती अपेक्षा आहे. मलाही माहित नव्हतं किती घेतात. नॉर्मली 24,000 रुपये आता सॅलरी चालू आहे मार्केटमध्ये 8 तासाची इंडियन रेस्टॉरंटची. 18,000 थोडंसं नॉर्मल असेल, आणि खूप भारी असेल तर 36,000, तसं एक आहे. मग त्यावेळेस त्याचे पण हे खराब होते दिवस समजा लॉकडाऊन मुळे. तर मग मी त्याला ग्रेव्ही बना के देऊ, रेड ग्रेव्ही बनव की ब्लॅक ग्रेव्ही बनव, रेड ग्रेव्ही बनव. तर मग ती टेस्ट करायची, मग त्यासमोर दाखवायची की मला सगळं कळतंय. ओके, मग तो तसा झाला, तो भेटला. पण काय 3-4 दिवसामध्ये असा बॉन्ड झाला आमचा. त्याला 15,000 रुपये मी घेतलं की त्याला बाहेरून एवढ्या ऑफर्स आल्या. जेव्हा झोमॅटो किचन बंद पण झाला तरी त्याची इच्छा नव्हती माझ्याकडून बाहेर जायची, कारण की मी एक गोष्ट ऑब्झर्व केली होती, जे शेफ लोक आहेत त्यांना आहे ना रिस्पेक्ट खूप मॅटर करते, आणि ती रिस्पेक्ट माझ्याकडून त्यांना खूप भेटायची. लाईक मोहसिन भाई अपने को कुछ ये करना है क्या, मोहसिन भाई इसमें कुछ अलग करना है क्या, मोहसिन भाई असा म्हणजे भैया म्हणायचा तो. त्याला म्हणजे तो इतका नाव घेतो माझा, बट मी जेन्युअनली म्हणतो की त्याच्यामुळे मला खूप हेल्प झाली. माझा इंडियन बिझनेस आम्ही सगळ्यात मागून आलतो तिथं, आणि आम्ही सगळ्यात टॉप केलं त्या झोमॅटो 5 रेस्टॉरंटमध्ये. सगळ्यात जास्त ऑर्डर पडायचे आम्हाला. इतकं खतरनाक बिझनेस केला आम्ही तिथं त्या झोमॅटो किचननी. नंतर झोमॅटो किचनच बंद पडलं सगळीकडे ऑल ओव्हर इंडियामध्ये, त्यांनी बंद केली कन्सेप्ट. पण तिथं तेवढा लॉकडाऊन माझा निघून गेला. त्या टाईपनी जर ते एखादा शेफ आहे, तो जर आपल्याला एवढा पर्सनली हेल्प करतोय, तर एवढं तर कळालं होतं की आपण आता या बिझनेसमध्ये राईट फ्रॉम टेस्ट असेल, जे मी स्वतः पण तेवढं डेव्हलप करत होतो, मॅन पॉवर जिथे लोक परेशान होतात तो पण मला चांगला गेम जमत होता. तर मग मी ठरवलं की आता जर बिझनेस करायचा तर सिटीच्या टॉपच्या एरियामध्ये करायचं. क्वालिटी आहे, माणसं आहेत, सगळं काही आहे. तर भले हा प्लॅटफॉर्म नसेल झोमॅटोचा, पण मग आपण सिटीमध्ये जायचं, आउटलेट ओपन करायचं. आणि मग मी निराला बाजारच्या एकदम सेंटर अशा SB कॉलेजच्या बाजूला माझं शॉप ओपन केलं मॅडोरपीचं. ओके, मग त्या ब्रँचला सक्सेसफुल कसं बनवलं, काय केलं त्यापेक्षा मेनली कस्टमर सर्व्हिसचं सांगा की, आणि ब्रँच कशी सक्सेसफुल केली. बरं, आता कसं होतं, टेस्ट झाली होती, टेस्ट एक्सप्लेन नाही करतायत, पण टेस्टमुळे माझी आयडेंटिटी खूप छान बनलेली होती. आता पण म्हणजे असं आहे की माझा सगळ्यात पॉप्युलर पिझ्झा झाला आपला संभाजीनगरमध्ये. मग त्याच्यानंतर आमचा आउटलेट, मी म्हणलो ना की सगळे पैसे संपलेले होते, तर 1.5 लाखामध्ये मी ते घरमालकाकडून पुन्हा पैसे घेऊन आउटलेट एकदम बॅनर वगैरे लावून, म्हणजे एकदम असे 0 बजेटमध्ये, मी फोटो पाठवतो तुम्ही ऍड करा त्याच्यामध्ये, इतकं 0 बजेटमध्ये सुरू केलं, पण सेंटरला गेला सिटीच्या. मग तोपर्यंत मी झोमॅटोचा माझा होता, रात्री चालवायचो मी 2-3 वाजेपर्यंत. तर माझा 70 to 80% झोमॅटोवर यायचा. झोमॅटोने लय हेल्प केली, म्हणजे खतरनाक. माझा जर बिझनेस बिल्ड झाला तर झोमॅटो स्विगीमुळे, त्यावेळेस. आणि ते असं होतं की लोक रात्री चालवायला घाबरायचे, किंवा मग ते पोलिसांचा टेन्शन होता, किंवा वेगवेगळ्या.
पण मग असं काय होतं काय माहिती की डोक्यात बसलेलं होतं की रात्री जर चालू नाही ठेवलं मग पोलीसवाले येणार कसे, आणि जर ते येणार नाही तर ओळख होणार कशी. मग त्याच्यामुळे रात्री चालू ठेवलं. मग ते पण आपल्यासारखं माणसं असतात, कोणी आपल्या कास्टचा असतो, कोणी आपल्या गावाकडचा असतो, काही ना काहीतरी मॅच होऊनच जातं. ती क्लिअर होते, ते जमलं, तसं जमलं, बोलणं झालं. ते पण थोडेसे त्यांना काय लागलं यार खूप एफर्टी मुलगा, आणि असं काही आम्ही स्मोकिंग वगैरे पण काही नव्हतं आमच्या शॉपवर, तर नॉर्मल फूडचा कस्टमर होता. मग त्यांनी पण रात्री काही एवढं परेशान नाही केलं. मग आम्ही एकदम वन साइड पिझ्झाचं मार्केट खेळायचो त्यावेळेस पूर्ण लॉकडाऊन मध्ये. मग त्याच्यानंतर 9 महिने तसं शॉप चालवलं, छान प्रॉफिट कमवलं मी, खूप जबरदस्त बिझनेस केला. त्यावेळेस 2 टास्क होते डोक्यामध्ये. एक तर पुन्हा एक आउटलेट ओपन करायचं अदर सिटीमध्ये झोमॅटो स्विगीच्या याच्यावर, आणि रिनोव्हेशन करायचं. पण अर्निंग तेवढी झाली होती माझी, मी त्या टाइमला एक नाशिकला पण प्लॅन करत होतो, आणि सेम टाइम मी माझं आउटलेटचं रिनोव्हेशन केलं. पण एक गोष्ट मी केली की मला माहिती होतं माझा आउटलेट दिसायला एवढा भारी नाहीये, माझा कस्टमर खूप अप्पर प्रीमियम क्लासचा कस्टमर माझ्यावर जमलेला होता. तर मग मी पॅकेजिंग जी आहे ना ती खूप भारी, मग मी मुंबईवरून पॅकेजिंगचे बॉक्सेस, कोरिगेटेड बॉक्सेस, की ज्याच्यामुळे अर्धा घंटा पिझ्झा थंडा राहत नाही, त्याच्यावर ते पिझ्झा टॉपर, की ज्याच्यामुळे पिझ्झा चिटकला नाही पाहिजे. तर टिश्यू पेपर्स, माझे ते टिश्यू पेपरच्या नावावर प्रिंटिंग, बॉक्सवर प्रिंटिंग, रिकॉल होण्यासाठी, ब्रँड रिकॉल होण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या माहिती होत्या, ज्या माहिती पडत होत्या. आणि मग त्याच्यामुळे ऑनलाईन मला खूप जायचं. मग आता कळालं की यार आता जर शॉप जर आपण हे केली, रिनोव्हेट केली, चांगली जर शॉप बनवली, तर मग तो कस्टमर पण येणार जो आपला ऑनलाईन खातोय. मग आपण, कारण आतापर्यंत आम्ही शॉप कुठंच नाही दाखवली होती, कारण दाखवायसारखी शॉपच नव्हती. फक्त टेस्ट क्वालिटीवरती आम्ही ऑनलाईन मार्केटिंग करायचो स्विगी झोमॅटोवर, आणि ते पण झोमॅटोवरच आम्ही ऍड वगैरे घ्यायचो. बाकी कारण कोणी एवढं नाही की आपण बाहेर जर मार्केटिंग केली मग तो घरी जाऊन झोमॅटोवर सर्च करणार, असं नाही होत. तुम्हाला जिथं विकायचं तिथंच मार्केटिंग जास्त तिथंच करायला पाहिजे. तर मग तिथं झोमॅटोवरच आम्ही हे करायचो, चांगले कॉम्बोज वगैरे. तर मग तिथं तसं तोपर्यंत तर बिझनेस छान झाला त्या टाईपनी. पण नंतर शॉप, पण मग शॉप केल्यानंतर पण एवढं खर्च लावला, 4-5 लाख रुपये खर्च लावला त्यावेळेस, जे खूप जास्त होते. पूर्ण सेव्हिंग लावून टाकली मी जेवढी कमवले होते. आणि मग त्याच्यानंतर मग कस्टमर ओढायचे कसे पुन्हा. मग त्यावेळेस इन्फ्लुएन्सरचा थोडा काळ चालू होता. मग ते काय करायचे, त्यांचे बर्थडेज वगैरे असायचे. मग आम्ही असंही करायचो की बाबा फ्रीमध्ये बर्थडे सेलिब्रेट करा, किंवा कोणाकोणाला असं व्हायचं की भाई आम्ही केक आणतो, तुम्ही या केक, मित्राचा कुठल्याही मित्राचा बर्थडे असेल, मग ते असं होतं की 200 रुपयाचं केक आणायचं आणि मग बर्थडे सेलिब्रेट करायचं. कुठल्याही मित्राचा बर्थडे आम्ही आमच्या शॉपवर करायला लागलो. मग त्याच्यामुळे बर्थडेमुळे काय होतं, समजा आता तुम्ही रेग्युलर येणारे कस्टमर आहे, पण नवीन खूप येत नाही सहसा. फर्स्ट टाइम यायला सगळी माणसं आचकतात, पण बर्थडेमुळं, पार्टीमुळं एकासोबत एक येऊन जातात, त्याला ती जागा माहिती होते. डायरेक्टली खूप कमी लोक असं एक्सप्लोर करून जातात, सगळे एकामुळेच जातात ना मोस्टली. मग तसं मग बर्थडेमुळे आम्हाला खूप फायदा व्हायचे. डेली 1-2 बर्थडे, मग त्याच्यामुळे कस्टमर क्राऊड वाढत राहिला. बट ऍट द एंड मला एक पर्सनल मत आहे की तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये स्पेशली किती मार्केटिंग करा, हाईप बिल्ड करा, किती तुमचं पॉझिटिव्हली लोकांसमोर प्रेझेंट करा, जर त्यांना फूड जर चांगला भेटला नाही तर ते लॉयल राहणार नाही. आणि आतून तोच होता की मी माझं मॅनेजमेंट त्यावेळेसच प्लॅन करायचो की मी माझं मॅनेजमेंट डीमार्ट सारखं करणार. डीमार्ट मध्ये एवढी मोठी इन्व्हेंटरी आहे, एवढे मोठे मॅन पॉवर आहे, स्टील दे आर मॅनेजिंग. डीमार्ट माझ्यासाठी खूप मोठा हे होतं, लर्निंगसाठी होतं की माझ्या डोळ्यासमोर मी ठेवलेलं होतं डीमार्टला. मग मी कसं करणार, माझं मुलांचं एक टायमिंग राहणार, टी शर्ट राहणार, त्यांना त्यांची कॅप राहणार, मग त्याच्यासोबतच त्यांचं ते जो सॉस आहे कधी कमी जास्त आहे, मग चम्मच त्यासाठी फिक्स राहणार. मोजरेला जास्त पडली तरी नुकसान, कमी पडली तरी कस्टमरला चांगलं नाही वाटणार. मग त्याचे प्रॉपर ग्लास दिले, असं अंदाजाने काही टाकत असं नाहीये. मग त्याच्यानंतर मेन एक म्हणजे डोक्यामध्ये प्रत्येक वेळेस गोष्ट होती की आज जर कस्टमरला चांगला पिझ्झा दिला आणि उद्या त्याच्यापेक्षा चांगला दिला, मग कस्टमर रिपीट येईल. नाही, आज जर चांगला दिला तर उद्या तेवढाच चांगला द्यावा लागेल, कारण आज चांगला लागला म्हणून आलाय ना, उद्या त्याच्यापेक्षा भारी नाही द्यायचा ना, कारण त्याला वाटेल यार कालपेक्षा आजचा भारी आहे, त्याला नेहमी सेम जायला पाहिजे ना. तर ते क्लिअर होतं ना, आज भारी दिलाय उद्या त्याच्यापेक्षा भारी नाही द्यायचा, आज जसा दिलाय तसाच उद्या द्यायचा आणि तसाच परवा द्यायचा. एक्सपेक्ट करेल की अजून जास्त ग्रो झाला पाहिजे, चांगली टेस्ट भेटली पाहिजे. हा, मग त्याच्यामुळे रेग्युलर सेम टेस्ट, ना कालपेक्षा खराब ना कालपेक्षा चांगला, जसा काल तसंच आज तसंच उद्या सेम टेस्ट परवा. कन्सिस्टंटली थम्सअप मेडिकलवर घे, शॉपवर घे, सारखी भेटणार, तो विचार नाही करत माणूस अरे चांगली थम्सअप आहे का तुमची, थम्सअप आहे. जसा मॅडवरचा पिझ्झा आहे, सकाळी ये, दुपारी ये, संध्याकाळी ये, कन्सिस्टंटली गर्दी दे, हा याच्यात सेम टेस्ट. मग त्याला जितकं एका फॉर्म्युलेत बसवता येईल तसं बसवलं, आणि दॅट्स त्या वेळी डीमार्टला डोळ्यासमोर ठेवून सिस्टम बिल्ड केली. मग त्यावेळेस सिस्टमचे फायदे दिसायला लागले. मग सेल
काय आहे माहिती, सेल होत होता माझा. असं पहिल्यापासून मला सेलसाठी एवढं स्ट्रगल नाही करावं लागलं. आय डोंट नो, एक पॉझिटिव्ह एनर्जी पण असते, पण माझं मोर अबाउट होतं की मी रिलॅक्सनी किती बिझनेस करू शकेल. धावपळीने करण्यापेक्षा त्याला ऑटो मोडवर कसं नेता येईल, त्याला मोर मॅनेजमेंट कसं नेता येईल, हा नेहमी एक टास्क होता माझा. म्हणजे मी जेव्हा जॉब करायचो त्यावेळेस ते बोर्डवर लिहायचे रूम्स किती लागल्या, मी त्याला एक्सेलवर सुरू केलं होतं. तिथून ती मला खाज होती की यार याला मी मोर फिल्टर वेनी कसं नेऊ. मग त्याच्यामुळे काय व्हॉट्सअप आहे, मग व्हॉट्सअपवर ग्रुप बनवायचे. कसं भाजीपाला रोज किती आणले तर ते भाजीपाल्याचा ग्रुप मध्ये टाकल की आज 2 किलो आणले. मग पॅकेजिंगचा, मग मला काय वाटायला, मी जर गावाकडे जरी असलो तर मला कळतंय आज आपला एवढाही झालाय. मग सेल, मग एक्सपिरियन्स, मग एक गोष्ट व्हॉट्सअपच्या ग्रुपचा पूर्ण फायदा घेतला. देन आय रिअलाइज गुगल शीट एक कन्सेप्ट असते की ज्याच्यामध्ये आता समजा आपण आपल्या एवढ्या आयडियाज वगैरे लिहितोय, मग मला माझ्या नागपूरच्या दादाला दाखवायचंय की असं काहीतरी आहे. मग ऍट द सेम टाइम मी माझं चेंज करणार, त्याला पण ते दिसणार. या गोष्टी हळूहळू माहिती पडल्या, पण शोधात होतो मी. तर ही सिस्टम बिल्ड होते ना. फूड बिझनेसमध्ये टेस्ट 50% मॅटर करते. टेस्ट तुम्ही देऊ शकता, मॅनेजमेंट तुम्ही नाही देऊ शकत, सर्व्हिस तुम्ही नाही देऊ शकत. जर तुम्ही ऑन टाइम चालू नाही शकत असेल, तुमचा स्टाफ कमी पडत असेल, तर तुमचा बिझनेस बंद पडणार. दॅट्स वाय बाकीच्या 50% खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. मॅनपॉवर, त्यांचं बिहेवियर वगैरे. मग ह्या गोष्टी माझ्या पहिल्यापासून डोक्यामध्ये होत्या आणि मग मी त्याच्यावर काम केलं. त्या टाइमला तो ब्रँड प्रेझेंट झाला. ओके. मग नंतर फ्रँचाइज मॉडेल मध्ये तुम्ही कसं गेले आणि कोणता मॉडेल धरला? कोको धरला की फोफो धरला? कोणता मॉडेल धरला फ्रँचाइज मॉडेल मध्ये? ते फ्रँचाइज दिल्यानंतर माहिती पडलं आम्हाला ते फोफो वगैरे जो आहे ना, तोपर्यंत फ्रँचाइजी काही कन्सेप्ट माहिती नव्हती मला. फर्स्ट टाइमच एक मुलगा आला, तो माझा कस्टमर होता. तर मग त्यांनी त्यांचे एक मित्र घेऊन आले, त्यांना आपला मॅडवर सुरू करायचंय. मग त्यावेळेस तो थोडंसं होतं. मग त्यावेळेस कसं ठरवायचं ते असं होतं, जास्त फीस ठरवली वापस जातील का, कमी जर ठेवली तर पहिल्यापासून स्वस्तात जाईल का. तर असं तसं करून ते त्याच वेळेस आम्ही फ्रँचायझी मॉडेल बनवला. पण असं होतं ना की जेव्हा आपला प्रोडक्ट स्ट्रॉंग असतो ना, त्यावेळेस एक कॉन्फिडन्स असतो माणसात, मग तो झुकवतो आपल्या याच्यानुसार. जर आपल्या प्रोडक्ट मध्ये दम नसेल ना, मग तो समोरच्यानुसार कस्टमाइज करतो. जास्त हे करावं लागतं. हा, तर मग माझ्या प्रोडक्ट मध्ये दम होता. मी त्यांना तसं सांगितलं की आम्ही करतोय, तुम्हाला जमल तर करा. तर त्या टाईपनी आम्ही 2-3 लोकेशन चुकलो पण आमच्या काही फ्रँचायझी मध्ये. बट मग हे होतं की समोरचा फ्रँचायझी ओनर पण म्हणत नव्हता की सर आपण चुकलो. तो असं म्हणायचं, सर जो पण कस्टमर येतोय तो खूप अशी तारीफ करून जातोय पिझ्झाची खूप. तर तेवढं होतं की ब्रँड ज्या टाईपने तो घेतो टेस्टसाठी, तर तो पुण्याला पण सेम टेस्ट होती, नागपूरला पण सेम टेस्ट होती, औरंगाबादला पण सेम टेस्ट होती, संभाजीनगरला जिथं पण. हा, तर त्या टाईपने तो मॉडेल डेव्हलप झाला. मग नंतर काय लागलं की यार सिस्टमॅटिक कसं करता येईल याला. मग त्या टाईपने त्याला प्रॉपर प्रोसेस बनवल्या त्याच्या, की ज्या टाईपनी पहिले लोकेशन फाइंडिंग कुठं व्हायला पाहिजे, एरिया किती मॅटर करतो, रेंट किती मॅटर करतो आपल्याला. असं नाही की लाख रुपयाचं रेंट चालतो का आपल्याला, आपला मंथली सेल किती मॅटर करतो. तर मग त्या सगळ्या गोष्टी बघायला लागलो. कारण मला मोर फिल्टर वेनी हा ब्रँड डेव्हलप करायचा होता. की माझा पहिल्यापासून मोठं आहे, मला बिझनेसमध्ये प्रॉफिट माझा नाही घ्यायला पाहिजे. माझा हा टार्गेट आहे की लॉस मेकिंग बिझनेस मला नाही आवडत. म्हणजे की हा अंदाधुंद बिझनेस करायला नाही आवडत. आता मला होतं की यार मी जर ओपन करतोय तर मला तिथं प्रॉफिट व्हायलाच पाहिजे. फ्रँचाइज मॉडेल मध्ये प्रोज अँड कॉन्स बी असतात की काही चुकीच्या गोष्टी, काही राईटच्या गोष्टी, काय काय त्याच्यामध्ये असतात? खूप साऱ्या. जसे फ्रँचायझी मॉडेलमध्ये प्रोज जे ते फ्रँचायझी ओनर साठी असतात, ज्याचा ब्रँड असतो, जे त्याचे काय म्हणतात ड्रॉबॅक्स आहेत खूप सारे, ते जो फ्रँचायझी घेतो त्याला भोगावं लागतात. हा खूप डार्क ट्रूथ आहे की इफ समवन इज सेइंग की माझा ब्रँडने तुम्हाला एवढे एवढे पैसे कमवत असाल, हाय बिल्डिंग साठी खूप लोक करतात. ज्या लोकांचे ऍक्च्युअली ब्रँड रन करतात ते एवढ्या मागं लागून फ्रँचायझी विकत नाही. आणि असं नाही की आम्ही स्टार्टिंग पासूनच ही गोष्ट आम्हाला कळाली असं नव्हतं, आम्हाला बाय टाइम कळाली. मी असं झालं की मी फ्रँचायझीसाठी मग मला लोकांकडून माझ्याकडून एक्सपेक्टेशन व्हायला लागल्या की तुमचा बॉक्स पाहिजे. जेव्हा स्वतःचं आउटलेट होतं तर एवढं काही सिस्टमच नव्हतं ना. जेव्हा फ्रँचायझी घेतात लोक, ते म्हणतात की तुमचा बॉक्स द्या, टिश्यू पेपर द्या, प्रिंटेड द्या सगळं. मग 20-25 लाखाचा माझा पॅकेजिंगचा माल रेडी झाला. मग मी विचार करतो 20-25 लाखाचा माझा पण प्रॉफिट निघायला पाहिजे. तर सेम वेनी सगळ्या ब्रँडचा असंच होतात. मग ते फ्रँचायझीचे खूप सारे प्रॉमिसेस करतात, कारण की जे तुमच्या लोकेशनवर जमलं ते प्रत्येक लोकेशनवर होत नाही. आणि आता असं आहे की फ्रँचायझी ही छान गोष्ट या टाईपनी आहे की एखाद्याने खूप अनुभव घेतलेला असतं, खूप सारे प्रॉब्लेम्स फेस केलेले असतात, खूप सारा एक्सपिरियन्स त्याला एक सम अमाऊंटवर भेटतंय. ओके, मग तो 2 लाख, 1 लाख, 50,000, 3 लाखवर त्याला त्या कुठल्याच गोष्टी करायची गरज नाही, कारण त्याला तो रेडी भेटतो. बट याच्यामध्ये असं आहे की बरेचसे फ्रँचायझी असे आहेत की जस्ट बिकॉज ऑफ मोटिवेशन, जस्ट बिकॉज ऑफ ते उद्योजकचा एक हे बिझनेसमॅनचा एक हे की तुम्ही
लाईफमध्ये म्हणजे असं की नोकरीला नाव ठेवून तुमच्या आपल्या जे तुम्ही सध्या करताय तिथं अनकम्फर्ट करणार, नोकरी करताय, शिक्षण करताय तर काय तुम्ही एवढ्या वर्ष शिकत राहणार, घरच्यांची जिम्मेदारी कधी घेणार, मग माणूस स्वतःला काय करतो, अनकम्फर्ट फील करतो आणि मग त्याच्यामध्ये तो एखादी फ्रँचायझी घेऊन टाकतो थोड्या बजेटमध्ये. पण असं आहे की माझं असं पर्सनल मत आहे की पैशाने पैसा कमवता येतो आता. तर खूप सारे लोक जे झिरो इन्व्हेस्टमेंट कमी बजेटमध्ये चालू करायचा प्रयत्न करतात, माझ्या डोळ्यासमोर खूप सारे असे लोक आहेत जे बंद पडलेत जस्ट बिकॉज ऑफ, कारण एखादा बिझनेस आहे तर त्याला प्रॉपर इन्व्हेस्टमेंट लागते, त्याला प्रॉपर लोकेशन लागते, तेव्हा जाऊन प्रॉफिट कमवू शकतो. इमोशनॅलिटीवर चालत नाही. इमोशनल लोक तर गोविंदापासून पण अटॅच होते, पण जर त्यांनी एंटरटेन करायचं बंद केलं तो मार्केटमधून गायब झाला. तर लोक इमोशनल होऊन नेहमी नाही बिझनेस चालू शकत. तर त्याच्यामुळे फ्रँचायझी घेताना प्रॉपरली हे लक्षात घेणे की एखादा ब्रँड 3 वर्षात कसा रन करतोय, 3 वर्ष त्या ब्रँडला बघायचं असतं. कारण की एखादा सुरू झालाय, त्याचं हाईप झाली, त्यांनी चांगलं नाव कमवलं, पण 1-2 वर्षानंतर तो ब्रँड कुठे आहे, कारण आपण त्याच्या स्टार्टिंगलाच आहे आणि स्टार्टिंगलाच हे बघून आपण करून घेतलं, पण 2 वर्षानंतर तो कसा स्टेबल राहू शकतो एका मार्केटमध्ये, कॉम्पिटिशनला टिकू शकतो का. त्याच्यामुळे कुठल्याही ब्रँडला 2-2.5 वर्ष आपण ऑब्झर्व करायला पाहिजे, देन त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपण फ्रँचायझीचा प्लॅन करायला पाहिजे. ओके. तुम्ही तुमची जी ओन टीम आहे किंवा तुम्ही जे हायर करतात वगैरे, ते तुम्ही कसं हायर करता किंवा कसं टीम मॅनेज करता? मला खूप म्हणजे आयसीआयसीआय बँकचे ते हेड, तर ते माझ्या शॉपवर आलेले होते आणि त्यांना असं खूप मोठं माझं हे वाटत होतं. तो खूप इम्प्रेस, म्हणजे त्यांनी इतकं मनसोक्त तारीफ केली ना माझी, असं नाही का कधी कधी होतं यार ह्याला खूपच मनातून आवडलो आपण, तेवढी हे केलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं हायर करता, तर म्हणलं यार माझ्याजवळ काही नव्हतं, मुलं कमी पडले तर फोन लावून हायर करतो, काही समोरून येतात, तर देर इज नॉट अ एजन्सी, आणि अशी काही एजन्सी नाहीये. मग हायर कसं करतो आम्ही की वी हॅव टू ट्रस्ट. 10 लोकांवर ट्रस्ट करावं लागतं, 4 लोक ब्रेक करतात, 6 लोक चांगले निघतात, तर आपल्याला ट्रस्ट करावं लागतं, प्रत्येक वेळेस आपल्याला हे घ्यावं लागतं. बट जे तुमची सिनियर टीम होऊन जाते एका टाइम नंतर, तर ते सिनियर टीम जर चांगली झाली तर खालचे लोक आपल्या चांगले होतात. आता माझा मॅनपॉवरला मला 1 रुपयाचे ताण नाहीये, म्हणजे मला बिलकुल टेन्शन नाही येतं, कारण मी फक्त ग्रुपमध्ये मेसेज टाकतो की आपल्याला 2 लोक पाहिजेत, ते त्यांच्या गावाकडचे याला त्याला रेफर करून मला आता 100 पोरं जरी लागतात मी आता अरेंज करून घेतो. बट मग स्टार्टिंगला काय की ते आल्यानंतर त्यांना राहायचं कसं तो सिनियर मॅनेजमेंट ठरवतो की आपला मॅनेजर कसा बिहेव करतोय, आपले जे मेन मुलं आहेत ते कसं राहत आहे, ते रिस्पॉन्सिबिलिटी कसं घेतात. ते 12 वाजल्यावर म्हणतात का 12 वाजले मला जायचं घरी, ते 2 वाजेपर्यंत थांबतायत का, पण 2 पर्यंत थांबतात, म्हणजे असं नाही की त्यांना आपण त्याची 2ची व्हॅल्यू करतोय, नाही तर असं होऊन जातं की स्टाफ खूप लॉयल आहे पण मग आपण त्याला सॅलरीवरच ठेवलं, मग कसं होणार. त्याला त्याच्या पोटेन्शियल नुसार आपल्याला त्याला ग्रो करावं लागेल ना. जर तो त्याचा एक्स्ट्रा देतोय तर आपल्याला पण एक्स्ट्रा द्यावं लागेल. जेवढं देतं तेवढं देणं आपलं काम आहे. जर आपण म्हणतो की नाही वन साइड फायदा, लॉंग टर्म नाही चालत, प्रत्येक माणूस एवढा एवढा नसतो, 2 वर्ष 3 वर्षात त्याला कळणार की या ऑर्गनायझेशन मध्ये माझा काही गेमच बनत नाहीये, तो निघणार. तर त्याला आपल्याला एक्स्ट्रा द्यावा लागेल. सगळ्यात मोठी जी कन्सेप्ट आहे दॅट्स अवर विजन. आपला विजन स्टाफचा विजन मॅच करणं खूप अवघड कन्सेप्ट आहे, पण हे ज्याला जमलं त्यांनी जग जिंकलं. कारण आपण असतो खूप साऱ्या अनुभवातून तो विजन मिळवलेला, त्यांना तो याचा काही अनुभव नसतो, मग त्यांना तो पचवून द्यायचा असतो की का आपण कॅप का घालायला पाहिजे. आपण फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एवढ्या मुली येतात समजा, तर मग त्यांना अनकम्फर्ट कधीच नाही व्हायला पाहिजे. का आपण एवढं कम्फर्ट माहोल का द्यायला पाहिजे. म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत माझं शॉप चालतो, 2 वाजेपर्यंत माझं लेडीज कस्टमर असतात, तसं आपण ते बनवलेलं आहे, तशी सिस्टम. कोणी गावाकडचा मुलगा आहे, कोणी सिटीतला आहे, कोणी एमपीचा आहे, कोणी युपीचा आहे, कोणी शिकलेले कोणी नॉन शिकलेले. बट कल्चर असं बनवावं लागतं की सगळ्यांनी सेम बिहेव करायला पाहिजे. ओके, क्लिनिंग पासून ऑर्डर घेण्यापर्यंत कोणाला कमी जास्त काम नाही वाटायला पाहिजे, कारण हे आहे या फील्डमध्ये तुम्ही माना न माना पण कोणाला काही काम कमीपणा वाटतो, मग त्यांना तेवढं कम्फर्ट करून द्यावा लागतो. ओके, सिनियर का आहे ते फील करून द्यावं लागतं. ते लोक असं होऊन जातात की उसको क्यों काम नाही बोला, की त्याने 2 वर्ष जे घासलेत त्याचा तो फळ आहे की आता त्याला ते काम नाही भेटणार. त्यांनी पहिल्यापासून नाही केलं नाही, त्यांनी केलेलं आहे, पण मग त्याला पण एक वाटायला पाहिजे ना की मी 2 वर्ष जर काम केलं, मी पुन्हा तिथंच ग्राउंडवर जर काम करतोय तर मग काय फायदा एवढा. मग ते बट एवढं आहे, फाउंडरला आपल्या बिझनेसची एक गोष्ट कळायला पाहिजे. जरी काही गोष्टी येत नसेल तर शिकून घ्यायला पाहिजे, तेव्हा अजून त्याला त्याचा बिझनेस क्लिअरली कळतो. वरून इकडून तिकडून बघून जर शिकलेला माणूस असेल त्याचा ऑर्गनायझेशन फ्लॉप जाणार. त्याला तुझ्या बिझनेसची स्टाफ मॅनेजमेंट, रेसिपी, इन्व्हेंटरी, प्रॉफिट मेकिंग, रेंटचं किती खर्च आहे पर्सेंटेज मध्ये काढता यायला पाहिजे, मार्केटिंग कशी करायची, लोगो कसा असायला पाहिजे, कलर थीम कशी असायला पाहिजे, आउटलेटचं स्ट्रक्चर कसं जायला पाहिजे, आपली ऑडियन्स कशी टार्गेट करायची, आपल्याला ऑफर्स कधी द्यायचे, आपल्याला ते काय म्हणतात ते जर बिझनेसचा सेल कमी होते तर कुठला आयटम बंद करायला पाहिजे, कुठलं चालू, याच्यासाठी आपल्याला आपला बिझनेस पूर्णपणे कळायला पाहिजे. ते म्हणतात ना की तो शिफ्टचा जो हे असतो मेन
त्याला पूर्ण शिपचं नॉलेज पाहिजे, तेव्हा जाऊन तो मेन होतो. त्या टाईपने जर तुम्ही फाउंडर आहेत तर तुम्हाला तुमच्या बिझनेसचा एक गोष्ट माहिती व्हायला पाहिजे. मी असं काही बघतो की काही फाउंडर आहेत ज्यांना मी म्हणतो की यार हा मग 1 लिटर किती चाय बनतात तुमचे, मग ते फोन लावून विचारतात अरे किती चाय निघतात. लाईक यार मी माझ्या याच्यामध्ये माझं साखर किती ग्राम जातो, माझी पत्ती किती ग्राम जाते, माझं दूध किती फॅट्स आहे, माझं ते म्हणजे मी प्रॉफिट किती काढतो मी पर्सेंटेज मध्ये सांगू शकतो, मी माझ्या रेंट किती आहे ते पर्सेंटेज मध्ये सांगू शकतो, मी मॅनपॉवरचा एक्सपेन्स किती निघायला पाहिजे, माझा मॅनपॉवर 12% का असायला पाहिजे, मी शॉपमध्ये चायनीज का नाही चालू करत, माझं प्रॉपर आन्सर आहे. मला माझ्या बिझनेसचा प्रत्येक कोर कळतो. असं नाही की सगळ्यांना तेवढं कळायलाच पाहिजे, येत असेल तर ठीक आहे नाही, बट जर तुमच्याजवळ टाइम आहे, जर तुम्ही, कारण लीडर हे फक्त वडिलांनी दिलं किंवा यांनी बनत नसतो, तो नॉलेजनी बनत असतो. 4 लोकात तुम्ही हुशार तेव्हाच राहणार जेव्हा तुमचं नॉलेज राहणार, तेव्हा जाऊन ते लोक ऍक्सेप्ट करणार ना. तुम्ही 2दा-3दा इम्प्रेशन होऊ शकता, बट नंतर रिअलिटी करून येते ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला बारकाईने माहिती असेल पाहिजे. याचे हे झालं होतं बघा, शार्क टँक वरती A2 मोटिवेशन आलं होतं बघा. त्याला फाउंडर्सनी विचारलं आपके युनिट इकॉनॉमिक्स बताइए. सर पता नहीं सर, देखना पडेगा, मेरे CFO से बात करनी पडेगा. हे त्याच्यासोबत घडलं होतं. तर मला सांगा की तुम्ही फ्रँचाईज वगैरे सेट वगैरे झालं, मग मार्केटिंग कशा प्रकारे केली, काय मार्केटिंग केली आणि कशा वेळेनं केली? ओके, आता जो माझा जो सगळ्यात फिल्टर्ड ब्रँड जो अनुभव होता, तर त्याच्यामुळे मला हे कळालं होतं की ऑर्गॅनिक मार्केटिंग फार गरजेचं आहे. जेव्हा ऑर्गॅनिकली एखादा ब्रँड होतो, इफ यू माउथ टू माउथ, तुम्ही जर आता कुठे गेले, समजा मॅकडीला गेले, तर तुम्ही त्या म्हातारा जो बसलेला असतो त्याचा फोटो काढून स्नॅपला ठेवता, स्टोरीला ठेवता. मग मला त्या गोष्टी सगळ्या कळत होत्या की प्रत्येक आउटलेटमध्ये 1 ते 2 पॉइंट पाहिजे की जे फोटोजेनिक पाहिजे, 2 ते 3 आयटम पाहिजे जे इंस्टाग्रामवर आपल्याला विकता यायला पाहिजे, आणि 80% नॉर्मल मेनू जो रेग्युलर ऑर्डर होतो, त्या गोष्टी कळाल्या. हा झाला मार्केटिंगचा. मग ऍट द सेम टाइम काय तुम्ही मार्केटिंग करता, मार्केटिंग करून कस्टमर आणताय खूप सारे, पण तुमच्याजवळ बसायला जागा नाहीये, तर मग फ्लॉप झालं. तुमच्याजवळ बसायला जागा आहे, मार्केटिंग चांगली केली, पण मग किचन मध्ये तेवढे मुलंच नाहीये की तुम्ही सर्व्ह करू शकता, मग ते पण फ्लॉप झालं. मग ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे की आपण किती कस्टमर करू शकतो, आपल्याजवळ किती रॉ मटेरियल एका दिवसात आपण करू शकतो, हे जेव्हा कळतं. आणि त्यासाठी सॉफ्टवेअर पाहिजे. मी टोटली डिपेंडेंट आहे माझ्या टेक्नॉलॉजीवर. मी माझं सीसीटीव्ही, माझं सॉफ्टवेअर, माझे गुगल शीट्स, माझे व्हॉट्सअप ग्रुप्स, याच्यावर मी पूर्णपणे डिपेंडेंट आहे. कारण ह्या गोष्टीच बनलेल्या डिपेंडेंट होण्यासाठी, माणसाचं काम सोपं करण्यासाठीच हे झालंय. बिना कॅल्क्युलेटरचं पण गणित लावू शकतो, पण 1 घंट्यात 1 मिनिटामध्ये खूप फरक आहे ना. 59 मिनिट वाचतायत ना, हे बनले कशासाठी? मग मी त्या सगळ्या गोष्टींचा युज करतो प्रॉपरली. मी त्या गोष्टींवर खूप खर्च करतो की ज्याच्यामुळे मला सगळं काही माझ्या 1 टचवर, फोनवर मला सगळं भेटायला पाहिजे. मी तेवढा रिलॅक्स फील करतो मग त्याच्यामुळे. तर मग सीन होता की मार्केटिंग मध्ये कसं जायचं की आतापर्यंत मी सगळ्या इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करून बघितली होती, ते स्पॉन्सरशिप वगैरे नाव आहे. आता लोकांनी माझं मार्केटिंग करायला पाहिजे. मग कसं मी माझ्या आउटलेटवर एक CCCचं एक एकदम मस्त असं रेट्रो थीमचं CCC लिहिलं, की दिवसातून शेकडो स्नॅप जातात. पोरं पोरी तिथं आले की पहिले स्नॅप टाकतात CCC. मग त्याला बघून ते येतं, त्याला बघून ते येतं, ते येतं. इंट्रोड्यूस कुल्हड चाय. ठीक आहे, जेव्हा मला लोक रेग्युलर कप मध्ये याच्यामध्ये देतात, तर मग आपण कुल्हड मध्ये देतोय. कुल्हड सोबत इंडियन टच आहे. ओके, आणि मग त्याच्यानंतर की आतापर्यंत आपण हे बघितलं की यार मला पनीर आवडतं, बट ठीक, कुठलं घेऊ? पनीर मसाला घेऊ, पनीर भुर्जी घेऊ, पालक पनीर घेऊ, पनीर शोरमा घेऊ, पनीर आपलं ते घेऊ. चाय 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 चाय, अरे कुछ तो होना चाहिए ना. इलायची, अद्रक, 2 ऑप्शन भेटायला पाहिजे, मग 4 भेटायला पाहिजे. मग आम्ही 15 ऑप्शन दिले. इलायची, अद्रक, गुळाची चाय, चॉकलेट चाय, बनारस केसर, रोज, पान, त्याच्यानंतर ब्लॅक टी, ब्लू टी, लेमन टी, ग्रीन टी, त्याच्यानंतर हर्बल टी एक झाली. असे टोटल 15 व्हरायटीचे चाय आम्ही त्यावेळेस, बटरस्कॉच, व्हॅनिला, हे चालणाऱ्या 2 असतात. बट जे ब्रँड बनवावं लागतं, तिथं गेल्यावर तुला विचारलं कुठली चाय देऊ, 1 मिनिट तर तुझ्या डोक्यामध्ये राहतं ना. रिकॉलिंग काय असते, म्हणजे जेव्हा आपण तू आता ज्या पण वयाचा आहेस, तुला तुझ्या 2री 3रीची एखादी गोष्ट आठवते, 4थी 5वीची एखादी गोष्ट आठवते, तर एखादीच गोष्ट आठवते, कारण त्या दिवशी काहीतरी स्ट्रॉंग झालेलं असतं, स्ट्रॉंग मोमेंट असतो. मग मार्केटमध्ये 10 चहाचे शॉप आहेत, बाहेरून नाव बघतं CCC, तिथंच कन्फ्युजन सुरू होतात. हे काय, हे काय, कोणी रिकमेंड बंद केलं, CCC काय? मग ते येऊन विचारणार. मग पहिला मोठो काय की त्यांनी विचारावं की CCC काय. फुल फॉर्म हा नंतरचा मोठो आहे माझा, तो सांगेल, मी माझी स्टोरी बनवल, पण त्यांनी नावाला विचारायला पाहिजे, अरे का? मग त्याला आम्ही सांगतोय इंडियामध्ये 2 इमोशन्स आहेत, असं आहेत 3 इमोशन्स, चाय, सिनेमा, क्रिकेट. याच्यावरच इंडिया पूर्ण डिपेंडेंट आहे. ओके,
त्याच्यातले 2 इमोशन्सला आम्ही एकत्र केलं. ती टॅगलाईन जी मला एकदम मनापासून मला असं निघलेली होती, सर्व्हिंग इमोशन्स टू दी नेशन. चाय आणि सिनेमा हे इंडियाचे इमोशन्स आहेत. त्या डीप लेवलनी आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे. म्हणजे जेव्हा कुठलाही एखादा हे बनतो ना, जेव्हा आपण खूप बारकाईने त्याच्यावर काम केलेलं असतं ना, सक्सेस भेटतच, कुठंच जात नाही, उशीर लागतो थोडा, पण तो भेटतोच. त्या टॅगलाईनवर जेवढं काम केलेलं होतं बघून काय म्हणजे सर्व्हिंग इमोशन्स टू दी नेशन. देशाला आम्ही आमचे इमोशन्स विकतोय, सर्व करतोय. चाय आणि सिनेमा हे 2 इमोशन्स आहेत, त्याला एका जागेवर हे करतोय. त्याच्यामध्ये मग चहा पण त्या लेवलची, पण ती आता मी नाही सांगू शकत व्हिडिओवर किती भारी आहे, पण माझं आज एवढी चहा जर जाते तर त्याच्यामध्ये तेवढी क्वालिटी आहे. मग त्याला कुल्हडमध्ये देतोय आम्ही, व्हरायटीज देतोय, तर तो आतमध्ये जातो. त्या नावाने तो विचारतोय, अरे कुल्हड मध्ये का? ते एक गोष्ट लक्षात राहिली की कुल्हड कोण देत नाही, इथं कुल्हड भेटते. अरे तो व्हरायटी भेटते यार, मला इलायची आवडत नाही, ठीक आहे अद्रक घे. तर मला एकदम तिखट चहा नाही आवडत, मला गोड आवडते, चॉकलेट घे. अरे यार मला रोज बघू एकदा ट्राय करून, अरे ते होत नाही का की यार काहीतरी लक्षात राहण्यासारखं. मग तेवढ्या गोष्टी तिथं केल्या. मग हा झाला मार्केटिंगला राहण्यासाठी. पैसा कसा कमवणार? मग फूड जायला पाहिजे ना, एवढं शॉप बनवलं, लोक बसून चाय पित आहेत, मग बिझनेस पण व्हायला पाहिजे ना. मग माझं फास्ट फूड पण आहे. मग फास्ट फूड त्या क्वालिटीचं आहे, मॅडोरचं जे क्वालिटी त्या क्वालिटीचं, पिझ्झा, सँडविच, बर्गर, मोमोज. 10 चाय घेतात, 2 फास्ट फूडचा आयटम जातोय, सेल होऊन जातोय. आज पहिले 40 कस्टमर करायचो, आज 200 कस्टमर करतो. 160 कस्टमर चहाचेच आहेत, पण जे 40 आहेत ते एवढा सेल देतात की चांगलं कॅफेवाला, तेवढा रेस्टॉरंटवाला बिझनेस नाही करू शकत, तेवढा आपण बिझनेस करतो. मग हे क्लिअर होतं की कस्टमर येणार, तो पहिले कॅची वेणी तो तिथं होणार, त्याला आयटम पण तो बनणार, पण तो एंगेजिंग अँबियन्स पण, की उद्या चालून तुला एंटरटेनमेंट लाईफ मध्ये काहीच नाही तर तू म्हणणार अर्धा घंटा ट्रिपल सीवर जाऊन फ्रेश होऊन येऊन जातो, चल यार थोडं ब्रेक घेऊ, ट्रिपल सीवर जाऊन येऊ. एक्झॅक्टली. सो आपण जेव्हा पण कुठला पण तू ब्लेझर घेतोय तर तू तुझा एक बजेट ठरला पहिले 2000, 1000, 500, 1500. त्याच्यानंतर मग एक फिल्टर केलं तू 2000. मग त्याच्यानंतर एक फिल्टर ऍड केला, कलर ब्लॅक, व्हाईट, ब्लू, रेड. ब्लॅक ठरला, साईज फिल्टर झाली. त्याच्यानंतर ब्लेझर आला ना, डायरेक्ट उचलून थोडी आणला. कस्टमर त्याच टाईपने भेटतो. पहिले बघतो चहा प्यायचे, कोल्ड कॉफी प्यायची. चहा कोल्ड कॉफी 2 झाल्या आयटम, 100 पैकी 90 रेस्टॉरंट डिलीट झाले, 10च बाकी राहिले जे दोन्ही आयटम सर्व करतात. मग त्याच्यात बजेट आला, अरे 100च बजेट आहे. मग त्याच्यात 2-3 आउटलेट राहिले, मग 2-3 आउटलेट मध्ये यार तिथं फक्त तेच आहे, पण ट्रिपल सी वर वाईब पण आहे. मग ट्रिपल सी फिल्टर होऊन येतो ना, असं एक इमोशन पण सेल करता आलं पाहिजे. म्हणजे नॉट जस्ट प्रोडक्ट, इमोशन त्याच्यामध्ये ऍड करता आलं. एक्झॅक्टली. तर ती फिल्टरेशन एवढी स्ट्रॉंग केलेली होती की तो कस्टमर, आणि टार्गेट होता ना, असं नाही की मला लहान पण टार्गेट करायचं, म्हातारा पण टार्गेट करायचं. क्लिअर झालो होता आम्ही, एक ऑडियन्स टार्गेट करायची, बिझनेस करायचा, तो क्लिअर झाला होता त्यावेळी. आता माझं फॅमिली ऑडियन्स पण खूप मोठी आहे, बट ते मग त्याच्यामुळे मार्केटिंगचा एक्सपेन्स 0. लोक स्वतःहून मार्केटिंग करायला लागले, काही मार्केटिंग करायची गरज नाही. स्वतः आपल्याहून लोक म्हणतात की यार ट्रिपल सी. आता मी एक हे बघितली, मला एकाने कस्टमरने पाठवलं असं, त्यांची कॉमेंट्स होती एक दुसऱ्याला. ती मुलगी म्हणते की भैया 10 रुपये में ट्रिपल सी लेके चलोगे क्या? म्हणजे रिक्षावाल्यासारखं जसं विचारतात ना, तर ती मुलगी म्हणते कोई बात नाही, 15 वाली अदरक की चाय पिला देना बस. तिनं ते कॉमेंट वाचवलं, द हाईप ऑफ ट्रिपल सी. मग ते होतं की प्लॅन होतं, असं होणार हे माहिती होतं. एवढ्या लवकर होईल नाही वाटलं होतं, बट झालं, खूप लवकर झालं, तेवढं ते होतं. ओके. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे जे दुसरे जे मोठे लीडर्स आहेत त्यांचे कोणते तुम्हाला सक्सेसफुल कॅम्पेन्स तुम्हाला आतापर्यंत वाटले की हे जे सक्सेसफुल कॅम्पेन आहे वर्ल्ड मध्ये किंवा इंडियामध्ये ते सक्सेसफुली रन झालेले, जसे की मार्केटिंग सपोज, जसं की अमूल आहे, झोमॅटो आहे वगैरे, तुम्हाला कोणाची मार्केटिंग अशी सक्सेसफुल वाटते, किंवा एखादं स्पेसिफिक कॅम्पेन ज्यानं ट्रिगर केलं ऑडियन्सला आणि त्यानं खूप मोठा इम्पॅक्ट पडला त्याच्या ऑडियन्सवर? मला आयफोनचं एक खूप डोळ्यासमोर येते गोष्ट. म्हणजे काही लोकांचे प्रोडक्ट लोकांची स्वप्न आहेत. आयफोन हा त्यांचा एक प्रोडक्ट आहे, बट हा इंडियन लोकांचा कोणाचा स्वप्न आहे, इंडियन पूर्ण वर्ल्ड मध्ये. याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं? आपला प्रोडक्ट लोकांचं स्वप्न. क्या बात आहे. म्हणजे मोठं काय होऊ शकतं? तुम्ही प्रोडक्टला फिलिंग सोबत कनेक्ट केलं, तर ही मला सगळ्यात जास्त ही वाटते रिअलायझेशन करणारी गोष्ट. फरारी कोणाच तरी एक प्रोडक्ट आहे, एक अर्निंगचा सोर्स आहे, नाव करायचा सोर्स आहे, आणि ती कोणाच तरी स्वप्न आहे. क्या बात आहे. तसं काही करता येईल का? त्या लेवलने नाही, ठीक आहे, आपल्या लेवलनी दिवसभराचं स्वप्न आहे भाई, एकदा तरी ट्रिपल सी जाऊन येऊ. अरे नाही यार, तिथली चाय नको, ट्रिपल सीची पिऊ. छोटा गोल आहे, छोटासा तरी गोल व्हायला पाहिजे ना, असंच जाऊन आलो नाही व्हायला पाहिजे. कारण आहे ट्रिपल सीवर जाऊ. तसं मग कसं बनवता येईल ते होतं. मग ते आयफोन क्लिअर आहे, त्याला माहितीये की अँड्रॉइड वाला जो आहे की समजा तो ऍप थ्रू कमवतो. आता हा ऍप थ्रू वगैरे काही कमवत नाही, याच्याजवळ लाखो ऍप बॅन आहेत आयफोन मध्ये, पण हा क्लिअर आहे, हा कस्टमाइज नाही झाला. हा म्हणला मी प्रोडक्टवरच कमवल, मी 1 लाख रुपयाला प्रोडक्ट विकल, घेईल लोक, पण मी प्रोडक्टवरच कमवल. अँड्रॉइड काय करतो?
6,000ला पण मोबाईल विकतो, 10,000ला 5,000ला पण विकतो. मग तो काय करतो, ऍप थ्रू कमवतो, अदर सर्व्हिसेस थ्रू कमवतो. हा 1 लाखला देतो, 4 वेळेस मोबाईल पडू दे, फुटणार नाही. 10 सॅमसंगचे, विवोचे, ओप्पोचे खराब होतील, हा 4 वर्ष खराब होत नाही. पण हा काय करतो, प्रोडक्टवर बिझनेस करतो. मग याचं तो क्लिअर होतं. मग ही गोष्ट आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे की मी माझा बिझनेस कसा देणार आहे, हे चालू करू का, ते चालू करू का, हे बंद करू का, ते बंद करू का, यांनी हे केलं, त्यांनी केलं, ते उली फ्रँचायझी विकायला लागला, मग मी बंद करू का, छोटा मॉडेल, हे ते कळायला पाहिजे आपल्याला की आपल्याला ऑडियन्स कुठली टार्गेट करायला पाहिजे. दॅट्स द आयफोन जे मला मोर स्टेबल ठेवायला हेल्प करतो. ओके, डन. सर कॉम्पिटिशनला कसं बघता तुम्ही, काय नजर आहे कॉम्पिटिशनकडे बघण्याचं? म्हणजे ऍज अ तुम्ही त्यांच्याकडून शिकता किंवा ऍज अ तुम्ही त्याला कॉम्पिटिटर म्हणून बघता, किंवा काय गोष्टी तुमच्या कॉम्पिटिशनकडे कसं बघताय ओव्हरऑल? मी आहे ना ऍक्च्युली असं खूप इगोस्टिक वाटेल ऐकायला, म्हणजे आहेच ते, बट मी आहे ना खूप कम्पीट करतो स्वतःलाच दीपेंदर गोयल सोबत. कम्पीट नाही करत, असं वाटतं की यार मी त्याच्यासोबत इन रूम बसलेलो आहे, आय कॅन डिस्कस हिम. त्यासाठी जर मी अनोळखी असेल पण मी त्यासोबत गप्पा मारू शकतो आणि त्याला मी असं वाटेल की यार मॅच करतोय, कनेक्ट करतोय, असं मी बोलू शकेल त्याला. म्हणजे आता आपण गप्पा त्याच लोकांसोबत मारू शकतो ज्यासोबत आपण कनेक्ट करू शकतो. बट मग मला होतं की तो जो बोलतोय तेवढं मी स्वतःला स्ट्रेच करतो, माझ्या टाइम मध्ये मी तेवढं नॉलेजेबल व्हायचा प्रयत्न करतो की मी त्याच्यासोबत कनेक्ट करता येईल मला गप्पा मारायला. तर मग मी सीन जो आहे आताचा, जो माझा फर्स्ट गोल तर हाच होता की मला फायनान्शियली स्टेबल व्हायचं होतं. लिटरली माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की मला खूप उद्योजक घडवायचे, मला खूप लोकांना रोजगार तयार करून द्यायचा, असं काही नव्हतं. पर्सनली मला होतं की माझे स्वतःचे स्वप्न सगळे अपूर्ण राहिलेत कारण माझ्यावर पैसा नाहीये, तर मी एवढा पैसा कमवणार की माझे स्वतःचे स्वप्न पूर्ण कराल. पण नंतर मला तीच झालं की आता मला ते स्वप्न पूर्ण करू वाटत नाही, त्यासाठी मी पैसा कमवला. तर बाय टाइम एम्स चेंज होतात. मग मी ज्या लोकांना भेटतो ज्यांनी खूप म्हणजे करोडोंचा बिझनेस करतायत, हाऊ दे आर लिव्हिंग, त्यांचे गोल्स कसे आहेत, ते किती रिअलिस्टिक बिहेव करतात, किती त्यांचं शांत मन आहे, नाही रिअलाइज की यार खूप सारे वे लाईफ जगायचे, बिझनेस करायचे. फक्त तोच एक वे नाहीये की जिथं कॉम्पिटिशनला हरवा आणि मग तुम्ही याच्यापेक्षा 2 जास्त, त्याच्यापेक्षा 4 जास्त. आतून तर सगळ्याला माहितीये ना आपण किती अर्न करतोय. बिझनेसचा एक मोठं तर नेहमी प्रॉफिट असायलाच पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी लॉंग टर्म साठी नाहीयेत, आज आहेत उद्या नाहीये. पण प्रॉफिट नसलं की सगळा गेम आहे. मग माझा मोर अबाउट प्रॉफिट असतो. मग मी कॉम्पिटिशनला त्याच वेळी बघतो की माझं तर असं होऊन जातं आता की कॉम्पिटिशनमुळं लोक म्हणजे असं एखादा कॉम्पिटिटर आला आणि लोक म्हणजे मी म्हणाल की यार त्याच्यामुळे सेल कमी झाला, तर असं नाही व्हायला पाहिजे कधी. उलट असं व्हायला पाहिजे यार ते CCC आलं आणि तिथं तेव्हापासून आपली वाट लागली, म्हणजे त्यांनी असं केलं तर मग वाट लागली इन दॅट सेन्स की मी एवढं स्ट्रॉंगली हे करणार की एखाद्याने खूप छान जरी बिझनेस बनवलेला आहे पण मी माझी ऑडियन्स तयार करणार तिथं 100%. तर मला तो झालेला आता की मी कॉम्पिटिशन म्हणून माझा बिझनेस कधीच खराब होऊ देणार नाही, बिकॉज मी तेवढा ऍक्टिव्हली माझ्या बिझनेसवर लक्ष देतो. मार्केटिंग असो, त्याचं स्ट्रक्चर असो, त्याचं मेंटेनन्स असो, त्याची सर्व्हिस असो, त्याच्यावर तेवढं ऍक्टिव्हली काम करणार की उलट मी लोकांना कॉम्पिटिशन म्हणून त्रास वाटायला पाहिजे. त्यांचं कॉम्पिटिशन सध्या तरी मला नाही वाटत की मी तेवढं माझ्या बिझनेसवरला असं बाजूला सोडलेलं आहे की मी कॉम्पिटिशनमुळे घाबरल किंवा कॉम्पिटिशन. बट मोठ्या लेवलचं जर कॉम्पिटिशन फील केलं ना, एक एनर्जी राहते. आपण आपल्या लेवलचं जर कॉम्पिटिशन राहिलं तर तिथंच खेळत राहिलो ना. जसं आता फॉर एक्झाम्पल आपण पॉडकास्ट घेतोय, तू ऐकतोय, मी बोलतोय, मला जेवढं माहिती मी तेवढंच बोलतोय, पण तू ऐकतोय, तुला काही माहिती नाही, जे माहिती नाही तुला, तू ऐकल्यामुळे तुला तो नॉलेज वाढला, माझा काही नॉलेज नाही वाढलाय. माझं तर जे मी तेच सांगून दिलं ना, माझं 1% पण ग्रोथ नाही ना. तर मी माझ्या लेवलचं कॉम्पिटिशन बघत राहिलं तर काही गेम नाही त्याच्यात. मी बघतोय मग डॉमिनोजला, मॅकडीला किंवा त्याला, कारण आता ती लेवल आहे ना, पहिल्यापासून माझं नाही, आता ती आलीये, पहिले काहीच नव्हतं. तर मग आता वाटतं की हा त्यांना बघावं, त्यांच्यासोबत हे करावं, मग त्यानुसार तो कॉम्पिटिशन फील होतो. ओके. सर एक लास्ट की प्रॉब्लेम्स तर सगळ्यांच्या बिझनेस मध्ये असतात, तुम्ही काय काय प्रॉब्लेम फेस करताय आता आणि त्यांना कसं सॉल्व्ह करणार तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये, फ्रँचायझी मॉडेल मध्ये असो किंवा आउटलेट्स मध्ये असो, कशामध्ये? आता मी मोस्टली पर्सनली सांगायचं झालं तर मी असं खूप जास्त प्रॉब्लेम फेस करत नाहीये जे खूप मोठ्या लेवलचे असतात. आणि आता हे कळून चुकले की प्रॉब्लेम्स कधी संपणार नाहीये लाईफ मध्ये, कधीच नाही. म्हणजे हे कळून चुकले आता की शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं. ते गोल संपले यार लाईफ मधले की जे होते ना की एवढं करायचं, ते करायचं. आता एम्स आहे ना, बाय टाइम चेंज होत आहेत, बाय टाइम्स हे गोल. माझा जो सगळ्यात लास्टचा गोल आहे की मला एक पूर्ण गाव किंवा एक डोंगर पूर्ण हिरवं करायचंय, जो माझा पर्सनल लेवलचा गोल आहे की मला तेवढे झाडं लावायचे. अदरवाईज म्हणजे त्याच रिलेटेड मला एखादी अशी शाळा खोलायची किंवा एखादं हे खोलायचं की जिथे ना ते
3 Idiots मध्ये ते नव्हतं का ते जे स्कूल, इन्व्हेन्शन टाईप. तर तो माझा पर्सनल गोल आहे की मी एवढा पैसा कमवल, जसं ट्रिपल-सी होतं की एवढं बिझनेस एवढा पैसा कमवल की ट्रिपल-सी असं बनवल. तर माझा फायनल गोल तो आहे की मला एवढा पैसा कमवायचा की मला एक तो पूर्ण डोंगर हिरवं करायचं झाड लावून आयदर मला एक अशी शाळा खोलायची जिथं असे लोक येतील, जिथं 10वीच करा तुम्ही, मग 12वीच करा, मग ग्रॅज्युएशन करा, मग नंतर कळतं की यार काही नाहीये. तो सीन नाही होऊ द्यायचा. पहिलं डिजिटल मार्केटिंग मध्ये जा, तुम्ही ब्लॉगर बना, 5वी पासून युट्यूबवर स्टार्ट करा तुम्ही, किंवा तुम्ही सोशल मीडिया हे करा, तुम्ही स्क्रिप्ट लिहायला आतापासून सुरू करा. म्हणजे त्यांना ते दाखवणार जिथं जे लोक क्रिकेटर झाले ते कधीपासून क्रिकेट खेळतात, पहिलीपासून लहानपणापासून, तेव्हा जाऊन ते क्रिकेटर झाले 18-19. आपण सुरू करतो 10वी-12वी नंतर आपल्याला क्लिअरली कळतं अरे खूप भारी जमतं, आपण 12 वर्ष मागे आहे त्यांच्या. मग ती गोष्ट करायची की जी मला कळाली आहे. मग तसं एखाद्या गावामध्ये किंवा जिथं पण मला पॉसिबल आहे, तो दॅट्स द मेन गोल. मग बाकी याच्यामधले जे प्रॉब्लेम्स हे कळून चुकले की हे येणार, कारण आपण धडपड आहेत. प्रॉब्लेम्स कधी येत नाही जेव्हा आपण मानून घेतलं की आता सगळं चांगलंच चालू आहे. प्रॉब्लेम्स काय येते, कारण आता मला बिझनेस चांगलं चालू आहे, मग मी मला सोशल मीडिया करायचंय, मग मला सोशल मीडियावर मला लोकांना अप्रोच करायचंय, मला कॉन्टेंट एडिटिंग, मग प्रॉब्लेम्स आहे. मग ते जमायला लागलं तर मला आता मोठ्या लेवलवर करायचं, मग प्रॉब्लेम्स. तर प्रॉब्लेम्स त्या टाईपचे आहेत. बाकी पर्सनल लेवलवर असं म्हणून गेलं की आता फॅमिली वगैरे खूप सपोर्टिव्ह झाली, खूप म्हणजे दे आर लाईक. पहिले जे असं होतं की 1 रुपयाचा सपोर्ट नव्हता, आता असं की वडील असं म्हणू शकतात की काही मोठं करायचं तर शेत विकणं खूप मोठी गोष्ट आहे. पण आता त्या लेवलचं, आता तू एका शब्दात समजू शकतो की त्या लेवलचं सपोर्ट झालेलं आहे फॅमिलीवाल्यांकडून. अँड देन बिहेवियर असं आहे घरामध्ये, फॅमिलीमध्ये, की सगळं नॉर्मल आहे. असं म्हणजे पर्सनली असं झालं, त्यांनी त्यांचा काळ गाजवलेला आहे, आम्ही आमचा काळ गाजवतोय. तर असं खूप हे नाहीये की न भेटणारी गोष्ट नाहीये याच्यामध्ये, की खूपच काही हे केलंय. आणि मी पर्सनली असं समजून चालतो की माज नाही यायला पाहिजे ना, माज दाखवता यायला पाहिजे, एक्सेप्ट करायला पाहिजे, तेव्हा जाऊन ग्रोथला स्कोप असतो. जेव्हा कळून घेतलं की हेच कारण मला असं वाटतं की नाव आय हॅव, मी आता एवढं आलोय, मी आता रिस्क घेऊ शकतो मोठमोठाले. तोपर्यंत एकदम यानी करायचं होतं की पैसा कमवायचा होता. आणि जेवढे मोठे बिझनेसमॅन बघितले, त्यांचा पहिला बिझनेस हा त्यांचा शेवटचा बिझनेस नसतो, तो एक स्टार्टचा असतो. तर मला हे माहिती होतं की हे मला स्टेबल करणं फार गरजेचं होतं, कॉन्फिडन्स आणणं फार गरजेचं. आता माझा कॉन्फिडन्स असा आलेला ना की पहिले काय प्रत्येक उधारी भेटत नव्हती कोणी. आता काय होऊन जातं, ट्रिपल-सीचं नाव सांगितलं तर कोणी लोकेशन देऊन टाकतं, महिन्याचा माल उधारीवर देऊन टाकतो. आता खूप इझी झालंय. मग या गोष्टीला युटिलाइज करून मी किती भारी करू शकतो. इथं जर खेळत राहिलो तर मग काही फायदा नाही ना. एवढं शून्यवरून जर एवढं केलंय, मला एवढं केल्यानंतर किती मोठं गेम खेळायला पाहिजे. मग त्याच्यामुळे मी थोडं लार्जर मूवीज, लार्जर सीन्स बघतो माझ्या लाईफमध्ये की व्हॉट कॅन मी जे पर्सनली मी हे करू शकतो. मला बिझनेसमध्ये पण मग मी अशी एक ऑर्गनायझेशन बनवू शकतो का, जिथं मी मोस्टली जे लेडीज आहेत, तर ते लेडीज रन आउटलेट जे प्रॉफिटेबल आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा शेअर्स आहेत, म्हणजे की त्यांनी दिवसाचा सेल जेवढा जास्त होतोय त्यांचा तेवढा प्रॉफिट पण होतोय. तर तसं काही करता येईल का, त्याच्यामध्ये मोर फोकस आहे. ट्रिपल-सी ऍट अ टाइम एक असं दिलेलं आहे की 100 आउटलेट करायचं, तर असं काही माझं टार्गेट नाही की 100 बनवायचे की 200, त्याला मला 1000चा पण आकडा कमीच वाटतो त्या टाइपने जर बघायला लागलो. तर मला जेवढे पण आउटलेट बनतील त्याच्यातलं एकही आउटलेट लॉस मध्ये नाही जाऊ द्यायचा, हा माझा पर्सनल लेवलवर टार्गेट आहे त्याच्यामध्ये. बाकी मग प्रॉब्लेम्सला ते असं झालं ना, आता अशी काही गोष्ट नाही की अशी खूप खुश करल, अशी कुठलीच गोष्ट नाही जे खूप दुःखी करल. हा, तर तसं नाही राहिलंय आता. आता माहितीये की 4 दिवस खूप चांगले जाणार आहे, 2 दिवस खराब जाणार आहे. ते अपडाऊनचा गेम कळून गेलाय. तर त्याच्यामुळे पार्ट वाटतोय आता. एक लास्ट तर की हे सांगा की बिझनेस करताना काय माइंडसेट ठेवलं पाहिजे आणि कुठल्या माइंडसेट सोबत बिझनेसमॅन भरपूर दिवस चाललं पाहिजे, त्याच माइंडसेटमुळे त्याला ग्रोथ भेटणार आहे. असं ओपन सगळ्यात जास्त दॅट मी फील करतो, जे खूप मी जसं बॉलिवूडचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला पहिले, की हे लोक खूप ओपन आहेत कुठल्याही जागेवर शूट करायला, कुठल्याही लोकेशन सोबत काम करायला, कुठल्याही को ऍक्टर सोबत काम करायला, तेव्हा जाऊन ते सक्सेस होतात. दॅट द सेम थिंग की जर आपण बिझनेसमध्ये ओपन असलो, वेगवेगळ्या लोकांना संधी द्यायला, वेगवेगळ्या लोकांसोबत कोलॅब करायला, दॅट द वन थिंग. मग बिझनेस छोटा असो मोठा असो, तुम्ही जितके जास्त लोकांसोबत घुमिळणारे असताल तेवढे जास्त तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे करू शकता. अदरवाईज जर तुम्ही खूप लवकर फेमच्या नादी जर लागून गेले, कारण फेम येतो, फेम आणणं एवढं सोपं झालं ना आताच्या टाइमला. तुम्ही तुमचं रील करा, बूस्ट करा, 4-5 लोकांना केक कापून असं करायला लावा, ते वाटतं, पण नंतर लई फसतो. माझ्या डोळ्यासमोर बघतो मी असे लोक की जे येतात मार्केटमध्ये गायब होऊन जातात. तर मग त्याच्यापेक्षा जास्त आहे की तुम्ही तेवढे जास्त कॉन्टॅक्ट बनवता, कनेक्शन बनवता, की तुमच्या वाईट वेळेमध्ये तुम्हाला ते वरी ओढता यायला पाहिजे. कारण की खांद्यावर हात ठेवल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. खांद्यावर हात ठेवल्याशिवाय म्हणजे
आज आपल्याला एवढं माहित असतं, पण आपल्यापेक्षा जास्त ज्याला माहिती त्याच्या जवळ आपल्याला जाता यायला पाहिजे. त्यांनी आपल्याला पण 2 गोष्टी सजेशन करतो. एकाने एक सीडी असते. आपण जर म्हणलं आपल्याला सगळं येतं आणि सगळे लोक आपल्याकडे, आज पण मी समोरून लोकांना अप्रोच करतो, आज पण समोरून व्हिडिओसाठी यांच्यासाठी मी कॉन्टॅक्ट करतो, ऍज अ ग्राउंड लेवलनी सुरू करतो. दॅट्स वाय अचीव्ह करता येतं. जर हे जर डोक्यात ठेवलं की आता सगळं झालंय, आता इथून पुढं आयतं भेटायला पाहिजे असं नाही होणार. तर दॅट द वन थिंग की लोकांनी ओपन राहायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला फेस करायसाठी. ओके, That's the thing. ठीक आहे. थँक्यू सर, Thank तुम्ही तुमचा वेळ दिला, एवढ्या छान गोष्टी सांगितल्या आणि खूप आउट ऑफ द बॉक्स गोष्टी मला तर याच एक्सपिरियन्स झाल्यात. कॅमेरा समोरच्या तर ठीक आहे, आपण त्याच्या व्यतिरिक्त जे बोललो आज छान आपली कन्व्हर्सेशन झाली. मला असं वाटतं नक्कीच Thank you. ऑडियन्सला एक व्हॅल्यू क्रिएट होईल याच्यातून. तुमचं अजून Let's एकदा hope खूप it. खूप धन्यवाद. Thank you. आणि